मिशन टीईटी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचं सेशन सामाजिक शास्त्र भूगोल हे सेशन विजय कांबळे सर घेत आहेत. विजय कांबळे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं आजचं सेशन सुरू करावं. विजय कांबळे सर. ओके, धन्यवाद सर. सर्वांचं महाराष्ट्र भूगोलच्या या सामाजिक शास्त्राच्या स्पेशल सेशन मध्ये खूप खूप स्वागत. आज आपल्याला महाराष्ट्र भूगोल या विषयावरती सामाजिक शास्त्राचा अत्यंत महत्त्वाचा विषय त्याला आपण म्हणतो. खरं तर टीईटी पेपर क्रमांक 1 मध्ये परिसर अभ्यास त्याला आपण म्हणतो. त्या ठिकाणी जीएस चे प्रश्न येतात, परिसर अभ्यास. आणि टीईटी क्रमांक 2 मध्ये जो पेपर आहे तिथं तुम्हाला जीएस चा जो पेपर असतो त्याला सामाजिक शास्त्र आपण म्हणतो. तर इथं सुद्धा जीएस आहे, इथं सुद्धा जीएस आहे. आता ज्याचं बीएससी बीएड आहे किंवा एमएससी बीएड आहे तिथं त्यांना थोडंसं जीएस च्या ऐवजी गणित आणि जे तुमचं सायन्स आहे गणित विज्ञान असे विषय, परंतु ऑलमोस्ट जे विद्यार्थी जीएस चे आहेत त्यांना हा फायदा होणार आहे. आणि डायरेक्ट मी आता विषयाकडे जातो. टीईटीच्या बाबतीमध्ये सर बोलतील आणि बोलतात नेहमी. तुम्हाला सगळ्यांना तुम्ही फॉर्म भरलेले. थोडंसं आता मेन विषयावर येतो. आपल्याला टीईटीच्या पेपरमध्ये भूगोलाचा काही प्रश्न असतो का, तर असतात साधारणतः है ना 3 ते 4 प्रश्न प्लस ज्याला आपण म्हणतो ते परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जातात. आणि हे 4 ते 5 प्रश्न मग एखादा आता अध्ययन संक्रमण नावाची जे काही संकल्पना आहे ती तुम्ही डीएड बीएड ला असताना शिकलेली असते. एका विषयाचा संदर्भ दुसऱ्या विषयामध्ये नेहमी येत असतो आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा फायदा निश्चित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. चलो जाऊया पुढे थोडस. बघा, जिओग्राफी म्हणतो आपण भूगोलला. जिओग्राफी असं म्हणतो. इरॅटोस्थेनीस नावाच्या एका व्यक्तीने सर्वप्रथम जिओग्राफी नावाचा शब्द उल्लेख केलेला होता. आणि याचा जर आपण थोडीशी फोड केली तर जिओ याचा अर्थ पृथ्वी असा होतो आणि ग्राफी या शब्दाचा अर्थ असा होतो वर्णन. मग पृथ्वी आणि वर्णन हे दोन शब्द एकत्र येऊन जिओग्राफी नावाचा शब्द त्या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि मग जिओग्राफी म्हणजे काय, तर पृथ्वीचे वर्णन करणारे है ना, पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र है ना. पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र म्हणजे भूगोल होय. ही व्याख्या भूगोलाची आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकते. म्हणजे या शब्दाची आपण फोड केलेली आहे की नाही. म्हणजे जे जे शास्त्र पृथ्वीचं वर्णन सांगतंय त्याला आपण भूगोल म्हणतो. आता या विषयामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला भूगोलाचा अभ्यास करताना बऱ्याचदा परिकल्पना त्या ठिकाणी समजून घ्याव्या लागतात. आणि काही जर आपण अंदाज म्हणतो, अंदाज व्यक्त केले जातात हा विषय शिकताना, ठीक आहे. परिकल्पना असतील, अंदाज असतील, नाही अशा प्रकारचे ज्याला आपण म्हणतो काही कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपल्याला स्वीकाराव्या लागतात. आता खरं तर आपण जर बघितलं चंद्रापासून सूर्याचं अंतर किंवा पृथ्वीपासून चंद्राचं जे काही अंतर तिथं काही टेप लावलेला नाही. आपण तिथं काय अंदाज व्यक्त केला, जवळपास अंदाज व्यक्त केलेला असतो. आणि म्हणून भूगोल शिकताना परिकल्पना, अंदाज, गृहीतके अशा गोष्टींचा त्या ठिकाणी आपल्याला स्वीकार करावा लागतो. तर पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र म्हणून त्या ठिकाणी भूगोलाकडे संबोधलं जातं. थोडंसं पुढे जाऊया. जिओग्राफी हा विषय शिकत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाचं नकाशे सुद्धा माहिती असले पाहिजे. नकाशाला खूप छान असते, ठीक नाही. आपल्याला नेहमी जर आपण बघितलं तर नकाशे भरण्याची प्रॅक्टिस आता आमचे स्पर्धा परीक्षेतले एमपीसीचे ग्रुप बी ग्रुप सी चे तयारी करणारे जे विद्यार्थी असतात त्यांच्याकडे नियमितपणे नकाशे असतात. ते अभ्यास करताना नकाशे नेहमी जवळ ठेवतात, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, आता टॉपिक जर आपण बघितले तर महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये आपल्याला कोणते कोणते टॉपिक घ्यायचे ते आपण घेऊया. थोडंसं अजून बेसिक मध्ये महाराष्ट्र भूगोल चालू करताना राज्याची आपली जी काही पार्श्वभूमी ते सुद्धा आपल्याला घ्यावी लागेल. ऑलरेडी मी आता सुरुवातीला टॉपिक कोणते घ्यायचे आणि टॉपिक कोणते विचारावे त्याच्यावर थोडीशी चर्चा करतो. त्याच्यानंतर आपण जग, भारत आणि महाराष्ट्राकडे येऊया. बघा, आता याच्यामध्ये महाराष्ट्र भूगोलामध्ये पहिला असतो प्राकृतिक महाराष्ट्र. प्राकृतिक या शब्दाला दुसरा एक ऑप्शनल शब्द आहे नैसर्गिक.
नैसर्गिक. नैसर्गिक म्हणजेच प्राकृतिक, प्राकृतिक म्हणजे नैसर्गिक. त्यालाच आपल्याला अजून फिजिकल जिओग्राफी सुद्धा म्हणता येईल. ठीक आहे, फिजिकल जिओग्राफी सुद्धा म्हणता येईल. नैसर्गिक आणि प्राकृतिक मध्ये महाराष्ट्राचे 3 प्रकार पडतात. 3 प्रकार कोणते कोणते आपण जर बघितलं, महाराष्ट्राचा नकाशा हा असा आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये इथं सह्याद्री पर्वत आहे असा, हा सह्याद्री पर्वत आहे. आणि या सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेला आपल्याला कोकण पाहायला मिळतो, कोकण. आणि हा जो आहे हा सह्याद्री, सह्याद्रीला महाराष्ट्राचा मानबिंदू म्हणतो आपण. ठीक आहे, सह्याद्रीला महाराष्ट्राचा मानबिंदू म्हणतो. यालाच आपण दुसऱ्या नावाने जर ओळखलं तर आपण पश्चिम घाट म्हणतो. पश्चिम घाट पश्चिम घाटालाच वेस्टर्न घाट म्हटलं जातं. म्हणजे कोकण नंबर 1 हा सह्याद्री दुसरा आहे, आणि हा पूर्ण पट्टा जर आपण बघितला त्याला महाराष्ट्र पठार म्हणतो. महाराष्ट्र पठार किंवा याला दुसरं नाव अजून दख्खनचे पठार, दख्खनचे पठार असे वेगवेगळे नाव या पठारी प्रदेशाला. म्हणजे हा महाराष्ट्राचा तिसरा प्राकृतिक विभाग आपल्याला सांगता येईल. म्हणजे हे 3 कंटेंट जर शिकले आपण महाराष्ट्र भूगोलाचे, महाराष्ट्र प्राकृतिकचे, तर आपला प्राकृतिक महाराष्ट्र कव्हर होतो. म्हणजे कोकणाची रचना कशी आहे आता आपल्याला जर आपण बघितलं तर महाराष्ट्र हे भारतातलं प्रमुख राज्य आहे ना. लोकसंख्येच्या बाबतीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे, क्षेत्रफळाच्या बाबतीत पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकाचं राज्य आपलं है ना. जर अलीकडच्या काळामध्ये जर पाहिलं आपण तर औद्योगिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या है ना आपल्या देशातलं अत्यंत महत्त्वाचं राज्य म्हणजे महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्राचा भूगोल आपल्याला शिकायचा. महाराष्ट्राच्या भूगोलावरती येणारे प्रश्न प्राकृतिक महाराष्ट्रातल्या टॉपिकवरचे बरेचसे असतात. कोकणातला असू शकतो, एखादी खाडी विचारली जाऊ शकते, कोकणातली एखादी नदी विचारली जाऊ शकते है ना. सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्रातल्या प्रमुख नद्यांचा जलविभाजक आहे. मानबिंदू आहे महाराष्ट्राचा. महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम करणारा सह्याद्री हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. आणि त्याच्या पूर्वेकडे म्हणजे महाराष्ट्र पठार आपल्याला पाहायला मिळते. आता महाराष्ट्र पठाराच्या बाबतीत जर आपण बघितलं तर महाराष्ट्र पठार हे म्हणजे महाराष्ट्राच्या क्षेत्रफळातले खूप मोठा प्रदेश आहे. म्हणजे सह्याद्रीला लागून असलेला पूर्वेकडचा जो भाग आहे त्याला आपण महाराष्ट्र पठार म्हणतो. तो सुद्धा महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेतला अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्याच्यानंतर पुढचा जर टॉपिक आपण बघितला, आता हा महाराष्ट्र प्राकृतिक आहे. थोडस जर आपण चेंज केलं याच्यामध्ये तर आपल्याला महाराष्ट्र प्रादेशिक सुद्धा घ्यावा लागेल. प्रादेशिक, महाराष्ट्र प्रादेशिक. आता प्रदेशानुसार जर बघितलं तर महाराष्ट्राचे प्रदेशानुसार कसे प्रकार पडतात बघा. आता इथं जसे 3 आहे तसे इकडे कसे पडले बघा. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, त्याच्यानंतर मराठवाडा. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे काय, सह्याद्रीच्या पूर्वेकडे असलेला जो काही देश ज्याला आपण म्हणतो, आणि इकडं धुळे, जळगाव, नंदुरबार हा खानदेश, खानदेश. आणि हा पूर्ण पट्टा जर आपण बघितला, हा पूर्ण पट्टा जर आपण बघितला तर फार म्हणजे असा सोलापूर, नगर, नाशिक, नाशिक नाही सॉरी, हा नाशिक पण येतो. खानदेशात फक्त 3 जिल्हे, कोणते कोणते, खानदेशामध्ये धुळे, जळगाव, नंदुरबार. बाकी सगळे नाशिक, नगर, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर हा पूर्ण पट्टा ज्याला आपण म्हणतो तो पश्चिम महाराष्ट्र. आता हा मराठवाडा जो आहे त्याला गोदावरीचं खोरं म्हटलं जाते. मध्य महाराष्ट्रातील गोदावरीच्या खोऱ्याला मराठवाडा म्हणतात. मध्य महाराष्ट्रातील गोदावरीच्या खोऱ्याला मराठवाडा म्हणतात. आणि त्याच्यानंतर मग हा इथला जो आहे तो थोडासा अहिरणी भाषेत बोलला जाणारा, एक नाही अहिरणी भाषा आपण जर बघितली तर बहिणाबाई चौधरींची जी भाषा आहे ना, बहिणाबाई चौधरींनी जी अहिरणी भाषेतून लेखन केले तो खानदेश है ना. मन वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकलं तरी पिकावर, हा जो काही भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, खानदेश म्हणतो. खानदेश, खानदेश मध्ये 3 जिल्हे येतात, डी जे नंदुरबार, डी जे धुळे, जळगाव, नंदुरबार. धुळे, जळगाव, नंदुरबार बघा 1 2 3 4. आणि विदर्भ, ज्या भाषेत विदर्भातले लोक बोलतात त्याला वराडी, वराडी भाषा, वराडी भाषिकांचा प्रदेश म्हणजे विदर्भ. आणि ज्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की एक नागपूर विभाग आहे आणि एक अमरावती विभाग. हे 2 प्रशासकीय विभाग ज्या प्रदेशामध्ये येतात त्याला विदर्भ हा प्रादेशिक विभाग आपण म्हणतो. आता याच्यामध्ये बघा प्राकृतिक झाला, प्रादेशिक झाला. आता ह्याच्यामध्ये परत आपल्याला डिटेल जावं लागतं, फक्त मी ओळख करून दिलं, शिकायचं काय आपल्याला बघा. त्याच्यानंतर आहे प्रशासकीय विभाग, प्रशासकीय, प्रशासकीय विभाग.
प्राकृतिक 3 आहेत, प्रादेशिक 1 2 3 4 5, 5 4, खानदेश 4 3 2 आणि 1, 1 2 3 4 5, 1 2 3, प्राकृतिक 3, प्रादेशिक किती 5. आता प्रशासकीय विभाग आहेत 6. 1 मे 1960 ला ज्यावेळेस महाराष्ट्र तयार झाला त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 4 प्रशासकीय विभाग होते आणि 26 जिल्हे होते. आजच्या घडीला जर आपण बघितलं महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग 6 आहेत, पहिले 4 होते आणि जिल्ह्यांची संख्या 36. त्यात पहिला जो आहे तो प्रदेश आहे किंवा तो विभाग आहे प्रशासकीय विभाग, त्याला आपण म्हणतो कोकण विभाग. कोकण प्रशासकीयमध्ये पण आहे, प्राकृतिक मध्ये पण आहे आणि प्रादेशिक मध्ये पण आहे. त्याच्यानंतर दुसरा जो प्रशासकीय विभाग आहे तो जर आपण पाहिला तर आपल्याला सांगता येईल मराठवाडा है ना. प्रशासकीय विभाग मराठवाडा याला छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजी. त्याच्यानंतर पुणे विभाग, त्यानंतर नाशिक विभाग, त्याच्यानंतर 5व्या क्रमांकाचा आहे अमरावती विभाग आणि त्याच्यानंतर क्रमांक 6 जो आहे त्याला आपण म्हणतो नागपूर विभाग. असे 6 प्रशासकीय विभाग महाराष्ट्राचे, 3 प्राकृतिक विभाग आहेत आणि 5 प्रादेशिक विभाग आहेत. ठीक आहे. प्रत्येक घटक हा डिटेलमध्ये जेव्हा आपल्याला घ्यावा लागेल. मग फॉर एक्झाम्पल काय प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्राच्या कोकणाचं क्षेत्रफळ किती आहे? 30,394, 30,394 चौरस किलोमीटर असलेलं कोकण आहे. सह्याद्रीवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. सह्याद्रीतले घाटमाते असतील, खिंडी असतील, थंड हवेचे ठिकाण असतील, नाही नद्यांची उगमस्थान असतील. आता फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर इथं एक थंड हवेचे ठिकाण आहे सातारा जिल्ह्यात, त्याला आपण महाबळेश्वर म्हणतो. आता महाबळेश्वरला 5 नद्यांचा उगम होतो ना, सावित्री, गायत्री, कृष्णा, वेण्णा, पैना. कृष्णा, वेण्णा, पैना, सावित्री आणि गायत्री अशा 5 नद्यांचा उगम या ठिकाणी होतो साताऱ्याला, आपल्या महाबळेश्वरला, सातारा जिल्ह्यातल्या. आणि म्हणून अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात ना. त्याच्यानंतर मेन जे टॉपिक आहे त्यांची नावं मी लिहितो. आताच्या कंडिशनला सुरुवात जर केली आपण महाराष्ट्र भूगोल शिकायला तर आपल्याला प्राकृतिक महाराष्ट्रापासून सुरुवात करावी लागते. आणि बेसिक मध्ये काय मग ते महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली, पहिले मुख्यमंत्री कोण होते, क्षेत्रफळ किती, लोकसंख्या किती आहे ना, प्रादेशिक जीवन कसं आहे, सामाजिक जीवन कसं आहे, किती जिल्हे, कोणत्या कोणत्या तारखेला कोणते जिल्हे तयार झाले, किंवा असं पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की बेसिक मध्ये महाराष्ट्राची निर्मिती कोणत्या वर्षी झाली है ना, मुख्यमंत्री, राज्यपाल पहिले असतील, दुसरे असतील, तिसरे असतील, त्याच्यावरती प्रश्न. असे बेसिक पॉईंट. त्याच्यानंतर मग प्राकृतिक, प्रादेशिक आणि प्रशासकीय असा स्क्वेच लावावा लागतो आपल्याला. तर हे कळालं का काय आहे नेमकं, म्हणजे हा टॉपिक काय आहे. महाराष्ट्र भूगोलामध्ये पहिला टॉपिक प्राकृतिक महाराष्ट्र, प्रादेशिक महाराष्ट्र आणि प्रशासकीय विभाग. ठीक आहे. तुम्हाला विचारलं जाते पुणे जिल्ह्यामध्ये किती महानगरपालिका आहेत है ना. आता जर आपण कोकणामध्ये बघितलं तर कोकणामध्ये जवळपास 9+ महानगरपालिका आहेत. आता जी पनवेल आहे ती सुद्धा अलीकडच्या काळातली. तसं तर सद्यस्थितीला जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सध्याला 29 मनपा आहेत, 29. नाही, शेवटची जर आपण बघितलं तर जालना, आणि आता 3 मनपा तयार करायच्या तयारीत आहे महाराष्ट्र सरकार. म्हणजे जर आपण चाकणचं बघितलं, चाकण महानगरपालिका आहे. अशाच म्हणजे ज्याला काय म्हणतो, म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये 3 महानगरपालिका तयार करण्याच्या तयारीमध्ये महाराष्ट्र अजून तयार केलेलं नाही. ऑथेंटिक अजून मी सांगणार नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा की सद्यस्थितीला महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिका आहेत, 3 त्या ठिकाणी तयार करायच्या मार्गावर आहे. त्यातलं चाकण एक मला माहिती, पुणे जिल्ह्यामध्ये मला ते नाव लक्षात नाही येईल. 3 महानगरपालिका ज्यावेळेस येते त्यावेळेस मी लेक्चरमध्ये येईल, म्हणजे तयारी चालू आहे. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. उदाहरणार्थ असं विचारलं आहे की अमरावतीमध्ये किती तालुके आहेत, अमरावती प्रशासकीय विभागामध्ये किती तालुके आहेत, खानदेशामध्ये किती जिल्हे आहेत, मराठवाड्यामध्ये किती तालुके आहेत, महाराष्ट्र पठाराचं क्षेत्रफळ किती आहे, सह्याद्रीची उंची किती आहे, कोकणाची सर्वाधिक रुंदी कुठं आहे, कोकणाची सर्वात जास्त लांबी कुठं आहे, कोकणातली सर्वात मोठी लांबीची नदी कोणती, असे प्रश्न याच्यावरती विचारले जातात. आता फक्त मी सिलेबसची ओळख करतोय, पुढे कोणते कोणते टॉपिक आहेत ते बघूया. समजते का शिकवलेलं? 71, बरेच जण जॉईन आहेत. ओके, येस और नो मध्ये कमेंट करा. समजते का शिकवलेलं? ओके ओके ओके, चलो पुढे जाऊया. बेसिक बेसिक अगदी अगदी घेऊया थोडस, आणि त्याच्यावर मग मेन कन्सेप्ट कडे जाऊया. बघा आता, ओके,
दुसरा जो टॉपिक असतो महाराष्ट्र भूगोलातला तो असतो नदी प्रणाली. नदी प्रणाली. नदी प्रणाली हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये काय विचारलं जातं ते बघूया. महाराष्ट्रामध्ये दोन प्रकारच्या महत्वाच्या नद्या ज्याला आपण म्हणतो, तसं तर अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या असं दोन गट पडतात. दिशा कोणती आहे त्याच्यावरून चार प्रकार पडतात. नदीची वाहण्याची दिशा कशी त्याच्यावरून चार प्रकारचे गट पडतात. बघा थोडस नकाशा काढूया आपण. नदीमध्ये नदी काय असते, मुख्य नदी असते. मुख्य नदी असते. फॉर एक्झाम्पल समजा गोदावरी व्हायला लागली, मुख्य नदी असते. तिची एक उपनदी असते. फॉर एक्झाम्पल आपण जर म्हणलं मांजरा, मांजरा तिची उपनदी. मुख्य नदी असते गोदावरी आणि मांजरा तिची उपनदी. आता मांजराची एक उपनदी आहे तिचं नाव आहे तेरणा, नाही किंवा आणखी एक उपनदी आहे तिचं नाव आहे रेणा. मग आपण जर बघितलं आता समजा या रेणा नदीला आणखी एक तिची सहाय्यक नदी म्हणजे ही मुख्य नदी आहे, तिची उपनदी आहे ही मांजरा आणि मांजराची उपनदी आहे रेणा आणि रेणाला येऊन मिळाले नाले ओढे. तर हे रेणाचे नाले ओढे, रेणाची मुख्य नदी मांजरा, मांजराची मुख्य नदी गोदावरी, या सगळ्यांचा समावेश गोदावरीमध्ये होत असतो. म्हणजे गोदावरी खोऱ्यामध्ये होत असतो. गोदावरीचे खोरे. आता आपण जर बघितलं कालवा, शिवना, खाम, सरस्वती, दक्षिणापूर्णा, मांजरा असेल किंवा वर्धा वेनगंगापासून तयार झाली प्राणहिता असेल, आणि या सगळ्या नद्यांनी मिळून गोदावरीचं खोरं तयार झाले. म्हणजे महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या जवळपास 50% क्षेत्रफळ एकट्या गोदावरी खोऱ्याने व्यापलेले. गोदावरीचं खोरं शिकत असताना अख्ख्या निम्म्या महाराष्ट्राचं नदीचं खोरं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. ठीक आहे. मुख्य नदी, मुख्य नदीची सहाय्यक नदी, सहाय्यक नदीला येऊन मिळणारी तिची उपनदी आणि त्या उपनदीला म्हणजे सहाय्यक नदीच्या उपनदीला येऊन मिळणारे नाले ओढे या सगळ्यांचा समावेश हा मुख्य नदीच्या खोऱ्यामध्ये होत असतो. मुख्य नदीच्या खोऱ्यामध्ये होत असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला नदी प्रणाली शिकत असताना मुख्य नदी कोणती आहे तिचा अभ्यास करत असताना तिच्या उपनद्या कोणत्या आहेत, सहाय्यक नद्या कोणत्या आहेत, आणि जास्तीत जास्त प्रश्न हे आता सहाय्यक नद्यावर येईल. सहाय्यक नद्या, कारण सगळ्यांना माहिती गोदावरी कुठं उगम पावली, गोदावरीच्या उपनद्या कोण आहेत. आता मांजराच्या उपनद्या असतील किंवा आता गोदावरीची उपनदी दक्षिणापूर्णा, दक्षिणापूर्णा, दक्षिणापूर्णाच्या उपनद्या कोण आहेत ते सुद्धा आपल्याला पाठ असलं पाहिजे. म्हणजे मुख्य नदीची उपनदी दक्षिणापूर्णा, दक्षिणापूर्णाच्या उपनद्या कोण आहेत तिथपर्यंत जावं लागतं. या दक्षिणापूर्णावरती कोणकोणते धरण आहेत आणि कोणते कोणते प्रकल्प आहेत ज्याला आपण म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये घ्याव्या लागतात. नदी प्रणालीमध्ये आपण बघूया. बघा कसं आहे नदी प्रणाली महाराष्ट्राचं. समजा हा महाराष्ट्राचा नकाशा आहे. हा सह्याद्री पर्वत आहे. सगळ्यात महत्वाची महाराष्ट्रातली जी नदी आहे तिचं नाव आहे गोदावरी. गोदावरी नदी महाराष्ट्राच्या बाहेर जाते, पुन्हा महाराष्ट्राच्या ठिकाणी किंवा तेलंगणात जाते. गोदावरी ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी नदी आहे आणि ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. त्याच्यानंतर आपण बघितलं तर आपल्याला सांगता येईल की भीमाशंकरला एक नदी उगम पावते, ती सुद्धा पूर्ववाहिनी म्हणजे इकडची दिशा पूर्व आहे, ही दिशा पश्चिम आहे, ही उत्तर आहे, ही दक्षिण आहे. ठीक आहे. आता बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या पूर्ववाहिनी नद्या आहेत. अरबी समुद्राला येऊन मिळणाऱ्या नद्या फॉर एक्झाम्पल आपण जर म्हणणार समजा तापी नदी आहे महाराष्ट्रामध्ये, मूळ तापीला उगम पावून महाराष्ट्र अमरावती जिल्ह्यामध्ये येते. अमरावती जिल्ह्यामध्ये आल्याच्या नंतर विशिष्ट अंतर पार करते आणि बऱ्हाणपूर खिंडीतून पुन्हा मध्य प्रदेशात जाते, पुन्हा महाराष्ट्र जळगाव जिल्ह्यात येते आणि असं करून ते इकडं अरबी समुद्राला जाऊन मिळते. आता मला सांगा अरबी समुद्राला जाऊन मिळणारी नदी पूर्ववाहिनी झाली का पश्चिम वाहिनी झाली? अरबी समुद्राला जाऊन मिळणारी नदी पश्चिम वाहिनी झाली. तापी अशी थोडस जर आपण बघितलं तर आणखी एक नदी इथं नंदुरबार जिल्ह्यातून विशिष्ट अंतर पार करून पुन्हा अरबी समुद्राला जाऊन गेली, तिचं नाव आहे नर्मदा. नर्मदा नदीची अनेक नाव आहेत. शिव की पुत्री आहे ना, भारताची सर्वात तरुण नदी, उड्या मारी जाणारी नदी आहे ना, असे वेगवेगळे नाव धारण करणारी नर्मदा ही महाराष्ट्रातून फक्त नंदुरबार जिल्ह्यातून वाहते, ती सुद्धा पश्चिम वाहिनी नदी आहे. आता आपण जर बघितलं तर काही नद्या जसं आता इथं ही तापी नदी ना, तापीची एक उपनदी
तिचं नाव आहे उत्तरापूर्णा. उत्तरापूर्णा, ठीक आहे. ती तापीची सगळ्यात प्रमुख उपनदी आणि तापी पूर्णा खोरं महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये, उत्तरेकडच्या भागामध्ये तयार झालेले आहे. ते एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग आता भीमा जी ती महाराष्ट्रातून बाहेर गेलेली, ही सुद्धा पुढं इथं सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वरला उगम पावणाऱ्या कृष्णेची उपनदी, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन ही कृष्णा आहे आणि ही भीमा आहे. मुख्य नदी कोण झाली? कृष्णा झाली की भीमा झाली? आता स्पेसिफिक दोन नद्यांबद्दल बोलतोय मी आज. फक्त मी इंट्रोडक्शन घेऊया, म्हणजे नंतर आपण एक म्हणजे अर्धा एक घंटा झाला की आपण सिलेबस चालू करूया. तर टॉपिक कोणते कोणते घ्यायचे ते बघतोय. बघा, मुख्य नदी कोण झाली? कृष्णा. आणि कृष्णेला येऊन मिळाले कोण? भीमा. म्हणजे इकडं कर्नाटक राज्यामध्ये कुरुगुड्डी नावाचं ठिकाण आहे. कुरुगुड्डी, कुरुगुड्डीला ही भीमा कृष्णेला येऊन मिळते. मुख्य नदी झाली कृष्णा, उपनदी झाली भीमा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कृष्णाला डाव्या बाजूने मिळाली एक उपनदी, तिचं नाव येरळा. या येरळावरती टीईटी मध्ये प्रश्न विचारलेला आहे. टीईटी मध्ये येरळा नदीवर काय प्रश्न विचारलेला आहे की कृष्णा नदीची डाव्या बाजूने, आता ती इकडं पूर्ववाहिनी तर इकडून येऊन मिळणारी, म्हणजे इकडच्या साईडने येऊन मिळणारी जी नदी ती डाव्या बाजूने आली. डाव्या बाजूने येऊन मिळणारी कृष्णाची महाराष्ट्रातली एकमेव उपनदी कोणती असेल तर ती येरळा नावाची उपनदी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे कृष्णा आहे, भीमा आहे, गोदावरी आहे, तापी आहे, नर्मदा आहे, या महाराष्ट्रातल्या प्रमुख नद्या आहेत. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जर बघितलं तर एकदम दक्षिण वाहिनी जर नदी बघितली आपण, तर इकडून येणारी ही वैनगंगा आहे जी मध्य प्रदेशमधून येते. आणि इकडनं एक नदी येते, तिचं नाव आहे वर्धा. वर्धा नावाची उपनदी. या दोन नद्यांचा संगम हा बल्लारपूरला होतो. आणि इकडे देऊळ घाट उगम पावणारी एक नदी नदी आहे, तिचं नाव आहे पैनगंगा. पैनगंगा आणि वर्धा, एक मिनिट, वर्धा आणि पैनगंगाचा बल्लारपूरला एकत्र एकत्र येतात. आणि वर्धा आणि वैनगंगा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जवळ, चंद्रपूरच्या जवळ एकत्र येतात. वर्धा पैनगंगा यांचा संगम जो आहे तो बल्लारपूरला, पुढे ही वर्धा अशी खाली येते, इकडून येणारी वैनगंगा, या तीन नद्यांचा संगम होऊन महाराष्ट्रामध्ये एक नदी तयार झालेली, तिचं नाव आहे पैनगंगा, प्राणहिता. प्राणहिता. आणि ही प्राणहिता कोणाची उपनदी? गोदावरीची. म्हणजे वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, पैनगंगा हे सगळं गोदावरीच्या खोऱ्यात येते. मग मला सांगा, वैनगंगा नदी डायरेक्ट दक्षिणेकडे आली, वर्धा नदी डायरेक्ट दक्षिणेकडे आली, मग दक्षिण वाहिनी नदी कोण कोण झाल्या? दक्षिण वाहिनी नद्या कोण कोण झाल्या? दक्षिण वाहिनी नद्यामध्ये वर्धा आणि वैनगंगा या नद्यांचा समावेश होतो. ठीक आहे. आता इथं एक नदी काढलं आपल्याला, गोदावरीची एक उपनदी, तिचं नाव आहे दक्षिणापूर्णा. दक्षिणापूर्णा. आता मला सांगा, दक्षिणापूर्णा ही दक्षिणेकडे आली का पूर्वेकडे चालली? दक्षिणापूर्णा ही दक्षिण वाहिनी नदी आहे. आणि कोणाची उपनदी? गोदावरीची. ठीक आहे. आता इकडे एक नदी पांझरा, तापी नदीची उपनदी पांझरा. ठीक आहे. पांझरा जी आहे ती उत्तरेकडे चालली, मग उत्तर वाहिनी नद्यामध्ये, उत्तर वाहिनी नदीमध्ये पांझरा आहे. दक्षिण वाहिनीमध्ये वर्धा, वैनगंगा आणि दक्षिण पूर्णा आहे. पूर्व वाहिनी नद्यांमध्ये गोदावरी आहे, भीमा आहे, कृष्णा आहे. पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये नर्मदा आणि तापी आहे. आता बघा, इथं वैतरणा आहे, ठीक आहे ना, इथं एक नदी आहे, तिचं नाव आहे उल्हास नदी, है ना. उल्हास नदी, सावित्री, गायत्री असेल किंवा शास्त्री असेल, कुंडलिका असेल, है ना, अशा वेगवेगळ्या ज्या काही नद्या आहेत महाराष्ट्रातल्या, कोकणामध्ये सह्याद्री उगम पावल्यात आणि अरबी समुद्राला जाऊन आहेत. या सगळ्या छोट्या छोट्या नद्या ज्या आहेत त्या प्रचंड वेगाने वाहतात आणि अरबी समुद्राला जाऊन मिळतात. मग कोकणातील कोकण नद्या, सर्व नद्या या पश्चिम वाहिनी, कळाली का कन्सेप्ट? कोकणातल्या सर्व नद्या पश्चिम वाहिनीत, तापी पश्चिम वाहिनी, नर्मदा पश्चिम वाहिनी. आता गोदावरी, भीमा, कृष्णा, आहे की नाही. आता कृष्णाच्या काही उपनद्या आहेत, त्याच्यामध्ये कृष्णा म्हणजे कोयना, वेण्णा आणि कोयना, है ना, वेण्णा आणि कोयना या कृष्णेच्या उपनद्या आहेत. त्या सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्व वाहिनी, परंतु कृष्णाच्या उपनद्या आहेत. आत्ता मला सांगायचं काय ते सांगतो. महाराष्ट्रातल्या नद्यांचे चार गट पडतात. काही नद्या या पूर्व वाहिनीत, काही नद्या या पश्चिम वाहिनीत, काही नद्या उत्तर वाहिनीत, काही नद्या दक्षिण वाहिनीत. तुम्हाला या गटावर एक प्रश्न, ज्यावेळेस नदी प्रणाली टॉपिक आपण चालू करणार आहे त्यावेळेस मी अगदी डिटेल नदी प्रणाली घेणार आहे.
पण 4 नद्यांचा गट कसा? पश्चिम वाहिनी म्हणजे अरबी समुद्राला जाऊन मिळणार आहे, पूर्व वाहिनी म्हणजे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणार आहे, काही उत्तर वाहिनीत, काही दक्षिण वाहिनीत, असे 4 गट नद्यांची पद्धत महाराष्ट्रात. आणि या सगळ्यांमध्ये नद्यांमध्ये हा प्रमुख जलविभाग आहे बघा ना. गोदावरी इकडे चालली तर गोदावरीच्या उगमस्थानाच्या विरुद्ध बाजूला एक नदी वाहते, तिचं नाव आहे वैतरणा. म्हणजे वैतरणा आणि गोदावरीला वेगळं करायला कोण? सह्याद्री. म्हणजे महाराष्ट्राचा सह्याद्री हा महाराष्ट्रातल्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक आहे, जलविभाजक. समजते का? ओके, अजून वाढले पुढं. नदी प्रणाली टॉपिक मध्ये अशा प्रकारची माहिती आपल्याला घ्यायची. आणि फार डिटेलमध्ये जर अजून आलं तर नद्यांच्या वरती अजून काय होऊ शकते? नद्यांमध्ये तुम्हाला नदी प्रणालीचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत. काही वृक्षाकार नदी प्रणाली आहेत, काही केंद्रत्यागी नदी प्रणाली आहेत. ठीक आहे, ते आपण पुढे बघूया डिटेल. एक टॉपिक चालू झाला ना आपला नदी प्रणाली, त्याच्यामध्ये घेऊया. अजून पुढचा टॉपिक जो आहे महाराष्ट्र भवन आपला, तो कसा आहे ते घेऊया. नंतर आहे पुढचा टॉपिक. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा बराचसा अभ्यास आहे. महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या मृदा आढळतात त्यांची नावं सांगा बरं, बघूया किती जणांना माहिती. महाराष्ट्रात किती नद्या, किती प्रकारच्या मृदा, माती किती प्रकारची आढळते? तांबडी, बर. अजून? अजून काळी मृदा, बर. गाळाची, रेगूर, अजून जांभी. ठीक, चलो बघूया. महाराष्ट्रामध्ये एकूण 5 नद्या आढळतात, 5. महाराष्ट्रामध्ये एकूण 5 नद्या आढळतात, 5. तर मृदा म्हणजे काय? मृदा म्हणजे जमिनीच्या वरचा असा थर जो वनस्पतीला पोषक द्रव्य पुरवतो आणि वनस्पतीची वाढ घडवून आणतो, त्याला मृदा म्हटलं जातं. मृदा तयार होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो. मृदा तयार करण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो. खडकापासून मृदा तयार होत असते. मृदा ही खडकापासून तयार होत असते. खडक फुटणे, खडकाचा भुगा होणे, खडकाची झीज होणे आणि खडकापासून बारीक 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 कण तयार होणे, त्याला अपक्षय हा शब्द प्रयोग वापरावा. खडकाचा अपक्षय. आणि यालाच आणखी एक शब्द आहे विदारण. विदारण, ठीक आहे. विदारण प्रक्रिया म्हणजे खडकापासून मृदा तयार होण्याची जी काही प्रक्रिया आहे आणि खडकावरती बाह्य कारकांचा परिणाम होत असतो, है ना. ऊन, वारा, पाऊस, गारा, या सगळ्यांचा जर आपण बघितलं, हे सगळे बाह्य कारक खडकावरती परिणाम करतात आणि त्यातून खडकापासून मृदा तयार होत असते. ठीक आहे. आणि खडक तयार होण्याच्या प्रक्रियेला हजारो वर्ष लागत असतात. मृदेमध्ये सुपीकता असेल तर मृदेमध्ये काय असलं पाहिजे, किंवा ह्युमस, त्याला आपण चांगल्या मृदेमध्ये ह्युमस असते. चांगल्या मृदेमध्ये ओलावा टिकवून ठेवण्याची, ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता जास्त असते. ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता असते, ह्युमस असते, नाही. खनिज द्रव्य, चांगल्या मृदेमध्ये खनिज द्रव्य असतात, है ना. पाण्याचं प्रमाण, पाण्याचे प्रमाण जास्त असायला पाहिजे. चांगल्या मृदेमध्ये हे वैशिष्ट्य आहे, ना. सुपीक मृदा कोणती? हे सगळे घटक याच्यामध्ये आहेत, हे सगळे द्रव्य घटक ज्याच्यामध्ये आहेत त्याला म्हणायचं सुपीक मृदा, त्याला म्हणायचं सुपीक मृदा. आता सुपीक मृदेमध्ये काय असते? चांगल्या दर्जाची पिके येऊ शकतात, है ना. ह्युमस म्हणजे वनस्पती आणि मृत प्राण्यांविषयी जे अवशेष असतात, ते अवशेष, वनस्पतींचे अवशेष यांच्यापासून ह्युमस तयार होत असते, है ना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलीही जी मृदा असते त्या मृदेमध्ये ज्याला काय म्हणतो पोषक द्रव्ये जे असतात ते वरच्या थरामध्ये असतात. आणि जास्त ज्या भागामध्ये पाऊस पडतो त्या भागामध्ये वाहत्या पाण्याबरोबर मृदेतले जे वरचे थर असतात ते वाहून जातात आणि म्हणून त्या ठिकाणची जी मृदा असते, जास्त पाऊस असतो तिथली, कुचकामी बनते, अपरिपक्व बनते. मग आपल्याला सुपीक मृदा कुठं आढळते? जिथं पाऊस कमी आहे, पाऊस कमी आहे. आणि जिथे जास्त पाऊस असतो, जास्त पावसाच्या
प्रदेशात आपल्याला अपरिपक्व मृदा आढळते, अपरिपक्व मृदा. आता कारण काय आहे? आता सांगितल्याप्रमाणे की जिथे जास्त पाऊस असतो त्या भागामध्ये वरच्या थरात असलेल्या मृदेचे जे वरचे थर असतात ते वाहत्या पाण्याबरोबर वाहून जातात आणि म्हणून जे काही मृदा राहिलेली असते ती अपरिपक्व मृदा असते. वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं, जास्त पाऊस असेल तर अपरिपक्व मृदा, कमी पावसाचा प्रदेश असेल तर परिपक्व मृदा म्हणजे सुपीक मृदा असते. आता मराठवाड्यामध्ये जर आपण बघितलं किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर अतिपूर्वेकडचा पावसाचा प्रदेश आणि कोकणातला पावसाचा प्रदेश याच्या तुलनेमध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये पाऊस कमी पडतो आणि म्हणून या भागामध्ये आढळणारी जी मृदा आहे तिला आपण कापसाची काळी मृदा, त्याला आपण रेगूर मृदा म्हणतो. आता मृदा जी असते ती खडकापासून बनते आणि ही कापसाची काळी मृदा किंवा रेगूर मृदा, महाराष्ट्रात सर्वात जास्त आढळणारी मृदा कोणती असेल तर ती रेगूर मृदा आहे. आणि महत्वाचं म्हणजे काय तर रेगूर मध्येची निर्मिती जी झालेली ती कोणत्या खडकापासून झालेली? आता महाराष्ट्रातला मराठवाडा ज्याला आपण म्हणतो त्या भागामध्ये असलेला बेसाल्ट खडक, नागपूर पर्यंत बेसाल्ट खडकापासून तयार झालेली रेगूर मृदा आहे. कोल्हापूर पर्यंत वरील नंदुरबार, नाशिक या भागामध्ये असणारी ही जी रेगूर मृदा आहे ही बेसाल्ट खडकापासून तयार झालेली. आता हा बेसाल्ट खडक काय आहे? बेसाल्ट खडक हा अग्निजन्य खडकाचा भाग आहे. अग्निजन्य खडक, बेसाल्ट खडक जो आहे तो अग्निजन्य खडकाचा भाग आहे, प्रकार आहे. आता अग्निजन्य खडक कसा तयार होतो? ज्यावेळेस लाव्हा रसाचा उद्रेक होत असतो, ठीक आहे, लाव्हा रसाचा उद्रेक झाल्याच्या नंतर लाव्हा रस जेव्हा जमिनीच्या वर येतो त्यावेळेस तो जर तडांच्या माध्यमातून वर आला तर पठारांची मालिका तयार होत असते आणि जर लाव्हा रस एका दिशेने उंच फेकला गेला तर तिथं गट पर्वतांची निर्मिती होण्याची शक्यता असते. आणि मग लाव्हा रस जमिनीच्या वर आला, आता आपल्या महाराष्ट्र पठारावरती पठारांची मालिका आहे, फार म्हणजे खानापूर पठार असेल, सासवड पठार असेल, बुलढाणा पठार असेल, मालेगाव पठार असेल, मांजरा पठार असेल, काटीदडवचं पठार असेल आणि वर्धा जिल्ह्याचे वेगवेगळे पठारांची नाव असतील, यवतमाळ पर्यंत ही सगळे पठारांची मालिका जी तयार झाली कशामुळे तयार झाली? लाव्हा रस जमिनीच्या वर जो आला तो तडांच्या माध्यमातून आला आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पठारांची मालिका तयार झाली. अग्निजन्य खडक म्हणजे काय तर लाव्हा रसापासून वर आलाय म्हणजे भूपृष्ठाच्या वर आलाय म्हणजे जमिनीच्या वर आलाय, शांत झाला, थंड झाला, तिथं जे काही कठीण कवच तयार झालं तो अग्निजन्य खडक आहे. बेसाल्ट खडक हा अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे आणि याला बाह्य अग्निजन्य खडक म्हणूया आपण. जमिनीच्या वर आलाय, थंड झालाय, हा बाह्य अग्निजन्य खडक. काही खडक अग्निजन्य खडक ज्याला आपण म्हणतो तो जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये सुद्धा पाहायला मिळतात. आता लाव्हा रसाचा उद्रेक होताना लाव्हा रस जमिनीच्या वर आला नाही, तो खडकांमध्ये दाबला गेला, तिथं तो थंड झालाय आणि त्या भागामध्ये असलेले जे काही अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे त्याला म्हणायचं अंतर्गत अग्निजन्य खडक. म्हणजे अग्निजन्य खडकाचे परत दोन प्रकार पडतात. कसे कसे? बाह्य अग्निजन्य खडक आणि दुसरा म्हणजे अंतर्गत अग्निजन्य खडक. तर बेसाल्ट हा बाह्य अग्निजन्य खडकाचा भाग आपल्याला सांगता येईल आणि हा कठीण असतो, त्यामुळे या खडकापासून तयार झालेली जी मृदा आहे तिला काळी रेगूर मृदा म्हणतो. काळी किंवा रेगूर, त्याला डेक्कन सॉइल सुद्धा नावाने ओळखतात. डेक्कन सॉइल या नावाने सुद्धा ओळखला जातो रेगूर मृदेला. तर महाराष्ट्रात सर्वात जास्त आढळणारी जी मृदा आहे ती रेगूर मृदा. त्याच्यानंतर आपल्याला बाकीच्या मृदांमध्ये आपण बघितलं म्हणजे ऑलरेडी किती मृदा सापडतात महाराष्ट्रात ते सांगतो. बघा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाची आहे रेगूर मृदा, सर्वाधिक आहे महाराष्ट्रामध्ये. आता आपल्या भारतात जर विचारलं की महाराष्ट्रातली सर्वाधिक आढळणारी मृदा आहे आणि जर आपण भारतातली सर्वात जास्त आढळणारी मृदा जर विचारलं भारतात कोणती आढळते, भारतात सर्वाधिक आढळणारी मृदा कोणती असेल तर ती आहे गाळाची मृदा. गाळाची मृदा. याचं कारण काय आहे? कारण भारतामध्ये नद्यांची संख्या प्रचंड आहे. नाही, भारतामध्ये देशांतर्गत नद्यांची संख्या जास्त आहे, आंतरराष्ट्रीय नद्या आहेत. आता ब्रह्मपुत्रासारखी, सिंधू सारखी जी नदी आहे या गंगा सुद्धा आंतरराष्ट्रीय, गंगा बांगलादेशमध्ये जाते ना पुढं. या सगळ्या नद्यांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर त्याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतात बरं का. सध्या आपण महाराष्ट्र भूगोल सुरू केलाय, भारताची नदी प्रणाली शिकायला खूप वेळ लागतो. भारतामध्ये सगळ्यात महत्वाची नदी आहे सिंधू, जी की उत्तर भारतामध्ये हिमालयामध्ये उगम पावते आणि पुढे पाकिस्तानमध्ये जाते. भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या तीन देशामध्ये त्या ठिकाणी तिबेट या भागामध्ये सिंधूचं खोरं विस्तारलेलं आहे. त्याच्यानंतर आहे ब्रह्मपुत्रा. ब्रह्मपुत्रा भारताच्या पूर्वेकडे ज्याला आपण म्हणतो आसाम, अरुणाचल प्रदेश है ना. त्याच्यानंतर या दोन राज्यामध्ये आसाम आणि अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये जास्त ब्रह्मपुत्रेचा आपल्याला संबंध पाहायला मिळतो आणि हे ब्रह्मपुत्रा आसामचं दुःखाश्रय. त्याच्यानंतर गंगा, भारतातली सर्वात मोठी नदी जिला आपण म्हणतो गंगा.
है ना, सिंधू, ब्रह्मपुत्रा, गंगा, महानदी आणि गोदावरी या भारतातल्या प्रमुख नद्यांची नाव आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. म्हणजे भारतातली सर्वात मोठी गंगा आहे, ठीक आहे, आणि महाराष्ट्रातली सर्वात मोठी कोणती असेल तर ती गोदावरी आहे. आणि महाराष्ट्रात सर्वाधिक आढळणारी मृदा रेगूर आहे आणि भारतात सर्वाधिक आढळणारी मृदा कोणती असेल तर ती गाळाची मृदा आहे. या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. मृदेकडे जाऊया. बघा, रेगूर मृदा, त्याच्यानंतर गाळाची मृदा, रेगूर मृदा, गाळाची मृदा, त्याच्यानंतर जर आपण बघितलं तांबडी मृदा, जांभी मृदा आणि भाबर मृदा. आता ही भाबर मृदा कुठं आढळते? महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला अरबी समुद्रालगत ज्या भागामध्ये, ज्याला आपण पुळण म्हणतो, पुळण या शब्दाचा अर्थ आहे बीच, त्या भागामध्ये नद्याने वाहून आणलेला जो काही गाळ असतो, त्या गाळामध्ये समुद्राचे क्षार म्हणजे समुद्राचं खारवट पाणी एकत्र येऊन त्या ठिकाणी जी तयार झालेली जी काही मृदा असते, गाळ व तर आपण म्हणतो वाळू, गाळ व वाळू यांच्या मिश्रणातून तयार झालेली जी मृदा असते तिला आपण भाबर मृदा म्हणतो. ठीक आहे. तर या 5 मृदा महाराष्ट्रामध्ये आढळतात, त्या सुद्धा आपल्याला अगदी डिटेलमध्ये घ्याव्या लागतील. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा जो टॉपिक आहे बघा, मी 3 टॉपिक महत्त्वाचे सांगितले. महाराष्ट्र प्राकृतिक, प्रादेशिक, प्रशासकीय, हे हा एक टॉपिक. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील नदी प्रणाली. तिसरा आहे मृदा. त्याच्यानंतर चौथा महत्त्वाचा टॉपिक आहे खनिजे. खनिजे महाराष्ट्रामध्ये पुष्कळ प्रमाणात, खूप मोठ्या प्रमाणात आढळतात असं नाही, पण पर्याप्त प्रमाणामध्ये आहेत. महाराष्ट्र राज्य खनिजांच्या बाबतीमध्ये फार प्रसिद्धही नाही आणि फार असे खूप कमी पण आहेत असं नाही. मीडियम दर्जाचे खनिज महाराष्ट्रामध्ये आढळतात. खनिज म्हणजे खाणकाम ज्याला आपण म्हणतो, खाणकाम हे जे काही व्यवसाय आहे ते प्राथमिक व्यवसायामध्ये येते. खाणीमध्ये सापडणारं जे काही खनिज असते ते निसर्गाने मोफत आपल्याला दिलेलं असते, त्याच्यावर प्रक्रिया करावी लागते आणि ज्या व्यवसाय म्हणजे जे घटक कच्चा माल जो निसर्गाने उपलब्ध करून दिलाय त्यावर प्रक्रिया करून केले जाणारे जे काही उद्योग असतात, जे काही व्यवसाय असतात, त्याला आपण प्राथमिक व्यवसाय म्हणतो. प्राथमिक व्यवसाय, ठीक आहे. म्हणजे आता शेती असेल, शेती प्राथमिक व्यवसाय, खाणकाम प्राथमिक व्यवसाय, मासेमारी प्राथमिक व्यवसाय आहे, वन आधारित जे काही व्यवसाय असतात आणि वनांचा व्यवसाय, ठीक आहे, वनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय, वनांच्या आधारे केले जाणारे व्यवसाय हे सुद्धा प्राथमिक व्यवसायामध्ये येत असतात. हा सुद्धा पॉईंट तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा जो टॉपिक घ्यायचा आहे तो आहे, हे सगळे टॉपिक तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात, याच्यावरती आपल्याला डिस्कशन करावं लागेल, आलेले प्रश्न घ्यावे लागतील, है ना, याच्यातल्या कन्सेप्ट घ्यावे लागतील. कोणत्या प्रकारचे खनिज, धातू आणि अधातू खनिज आढळतात? चैतन्य, धातू अधातू दोन प्रकारचे खनिज आहेत, काय. आता खनिजाचे पट्टे ते टॉपिक चालू केल्यावर घेऊया आपण. महाराष्ट्रामध्ये गौण खनिजांचे काही पट्टे आणि मुख्य खनिजांचे पट्टे ते आपण खनिजांच्या माध्यमातून घेऊया. त्याच्यानंतर आहे व्यवसाय किंवा याला आपण म्हणतो उद्योग. महाराष्ट्र राज्य हे 2001 ते 2017-18 या कालावधीमध्ये भारतात सर्वाधिक इन्व्हेस्टमेंट आलेले राज्य आहे. बघा नीट आहे का? 2001 ते 2002 ते 2017-18 पर्यंत सर्वाधिक इन्व्हेस्टमेंट परकीय देशांनी भारतात सर्वात जास्त व्यवसाय किंवा सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट कुठल्या राज्यामध्ये केलेली असेल ती महाराष्ट्रामध्ये केली. 17-18च्या नंतर महाराष्ट्र थोडा मागे आला. आताच्या काळामध्ये म्हणजे 2023-24 या आर्थिक वर्षात 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये पुन्हा महाराष्ट्र राज्य परकीय इन्व्हेस्टमेंट म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मध्ये नंबर 1 ला आलेला आहे. आजच्या घडीला महाराष्ट्र राज्य देशातलं सर्वाधिक इंडस्ट्री, ज्याला आपण उद्योगधंदे असलेलं, आर्थिक दृष्ट्या सर्वात सक्षम असलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य आहे. आता जीडीपीच्या बाबतीमध्ये ते अर्थशास्त्राचा भाग आहे, थोडंसं भूगोलाच्या दृष्टिकोनातून बघूया. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या भूगोलामधला सगळ्यात प्रमुख टॉपिक आहे वने. आता वनांचे 6 प्रकार आढळतात महाराष्ट्रामध्ये. कुठं जर आपण बघितलं तर पानझडीची वने आढळतात, आर्द्र पानझडीची वने, वृक्ष पानझडीची वने असतात, नाही. काही भागामध्ये जर आपण बघितलं दाट वने आपल्याला पाहायला मिळतात, नाही.
जर आपण बघितलं तर सर्वात जास्त वनांचं प्रमाण हे विदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळते, स्पेशली गडचिरोली जिल्ह्यामध्ये, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग कोकणात आपल्याला यावं लागते. पश्चिम महाराष्ट्रामधला कोल्हापूर जिल्हा थोडासा आहे, आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे या भागामध्ये जास्त वनांचं प्रमाण आहे. म्हणजे वनांच्या बाबतीमध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र असलेला विभाग जर कुठला असेल तर तो विदर्भ आहे, ठीक आहे. हे एक आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. काही भागामध्ये 12 महिने थंड हवेचे ठिकाण आपल्याला पाहायला मिळतात. काही भागामध्ये 12ही महिने घाट घनदाट वृक्षांची संख्या आपल्याला जास्त पाहायला मिळते. आणि 12ही महिने सदाहरित वनांचं प्रमाण असलेले काही वन आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. काही भागामध्ये फक्त पावसाळ्यामध्ये हिरवीगार वने आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून वनांच्या वरती आधारित सुद्धा आपल्याला त्याचे प्रकार जे आहेत 6 ते बघावे लागतील. आता वनांच्या माध्यमातून संत तुकाराम वनग्राम योजना येते, हे नाही. मधल्या काळामध्ये 13 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम महाराष्ट्र सरकारने आणली होती, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आणि आता खरं तर त्याच्यामध्ये पाणी फाउंडेशन वरती प्रश्न आलेला आहे टीईटीला, पाणी अडवा पाणी जिरवा याच्यावरती आलेला आहे. किंवा मधल्या काळामध्ये पंकजाताईंनी आणलेली जी योजना होती त्याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे का नाही. म्हणजे पाणी म्हणजे पाऊस हा ज्याला आपण म्हणतो, हवामान टॉपिक मध्ये जो काही आहे हवामान, हवामान टॉपिक मध्ये पर्जन्य आणि ऋतू याच्यासोबत वने, पर्जन्य, मृदा, हे कंटेंट किंवा हे जे काही घटक आहे ते एकमेकांशी संक्रमणीय, म्हणजे इकडचा टॉपिक इकडचा घटक इकडच्या घटकामध्ये येऊ शकतो. किंवा हवामानामधलं पर्जन्य आणि वने यांचा काय संबंध आहे, तर जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये दाट वने असतात, कमी पाऊस जिथं असते तिथं विरळ वने असतात, जास्त तापमान असते तिथं खारफुटची वन म्हणजे जास्त पानझड झालेली वने असतात. आता आपल्याकडे जर बघितलं मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये फक्त पावसाळ्यामध्ये आपल्याला हिरवी वने पाहायला मिळतात. उन्हाळ्यामध्ये प्रचंड पानगळ झालेली आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळते. वने असतील. हवामान, आता हवामानामध्ये ऋतूंच्या बाबतीत प्रश्न विचारला जातो. आता पर्जन्य हा तर घटक आहे हवामानामध्ये, पण हवामान टॉपिक वरती आपल्याला अजून काय विचारलं जाऊ शकते, पावसाळा, पावसाचे दिवस किती, सगळ्यात जास्त पाऊस कुठं पडतो, सर्वात कमी पाऊस कुठं पडतो, सर्वात कमी पावसाचं ठिकाण कोणतं आहे, जिल्हे किती इथं, एक नाही 50 सेंटीमीटर एका वर्षात मोजला जाणारा जो काही पाऊस असतो त्याला सेंटीमीटर मध्ये मोजला जातो. एक वर्ष जेवढा पाऊस पडलाय तो सेंटीमीटर मध्ये मोजला जातो, आणि एका दिवसात किती पाऊस पडला आहे हे मिलीमीटर मध्ये मोजलं जातं. या दोन गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी समजून घ्यायच्या आहे ना. पावसाळा, हिवाळ्यामध्ये जास्त थंडी कुठं असते, सापेक्ष आर्द्रता काय असते, किंवा ज्याला काय म्हणतो आपण की वाफेचं पाण्यामध्ये सांद्रीभवन ज्याला आपण म्हणतो, बाष्पाचं रूपांतर आहे ना, बाष्पयुक्त हवा जर वर गेली तर विशिष्ट तापमानाला ती त्या ठिकाणी तग धरू शकत नाही हवेमध्ये, आणि बाष्पाचं रूपांतर जलकणामध्ये होतंय, जलकण हवेत तरंगू शकत नाही, ते जमिनीकडे येतात, त्यालाच आपण पाऊस म्हणतो. सांद्रीभवन असेल किंवा आर्द्रता असेल किंवा बाष्प असतील किंवा हवेचा दाब असेल, याच्यावरती सुद्धा याच्यातले प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारले जातात. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर भूगोलामधले मेन टॉपिक मध्ये जर आपण बघितलं, वन असतील किंवा हवामान असेल, जलसिंचन असेल, जलसिंचनावरती सुद्धा प्रश्न विचारतो. जलसिंचन म्हणजे काय, जलसिंचन म्हणजे काय, शेतीची पाण्याची जी गरज असते ती नैसर्गिकरित्या पडणाऱ्या पावसाच्या आधारे जर नाही भागवली गेली तर आपल्याला कृत्रिम जलसाठ्याच्या माध्यमातून शेतीला पाणी पुरवठा करावा लागतो, त्याला जलसिंचन म्हणतात. आता जलसिंचनाचे वेगवेगळे साधन आहेत. जलसिंचनाच्या साधनामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला तुषार जलसिंचन आहे, किंवा आता अलीकडच्या काळामध्ये ठिबक जलसिंचन आहे. मधल्या काळामध्ये सगळ्यात जास्त, आता महाराष्ट्रात सर्वात जास्त जलसिंचनाचं साधन कुठलं असेल तर ते विहीर जलसिंचन आहे. आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त विहिरींची संख्या आपल्याला माहिती आहे, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. अहिल्यानगर आणि नाशिक असेल, पुणे असेल, हा जो काही पट्टा आहे या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विहिरींची संख्या आपल्याला जास्त पाहायला मिळते. त्याच्या शेततळे, कोणतरी शेततळे सुद्धा कृत्रिम जलसाठ्याच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याचं साधन आहे. कूपनलिका आहेत. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर कालवा, कॅनल सिस्टीम आहे. आपल्या भारतामध्ये सर्वात मोठा कॅनल जर आपण बघितलं आहे ना, तर इंदिरा गांधी राष्ट्रीय कॅनल ज्याला आपण म्हणतो, जे की भाकरा नांगल धरणावरून राजस्थान पर्यंत तो काढला गेलेला आहे, आणि भारताचा सर्वात मोठा आहे. आपल्या गोदावरीवर आहे, भीमा नदीवर आहे, तापीवर, म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रमुख सर्व नदीवर डाव्या बाजूने काढलेला कालवा, उजव्या बाजूने काढलेला कालवा, असे कॅनल सिस्टीम आहे. त्याच्या माध्यमातून सुद्धा जलसिंचन मोठ्या प्रमाणामध्ये केलं जाते. जलसिंचन हा सेपरेट टॉपिक आहे, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. ठिबक जलसिंचन सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात आहे, विहीर जलसिंचन सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात आहे,
की नाही, सर्वात जास्त उपनलिका कोणत्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, असे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. अशा प्रकारचे टॉपिक आपल्याला त्या ठिकाणी विचारले जातात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा आपल्याला जर बघितलं आपण तर थोडस कृषी कृषीच्या वरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता कृषीमध्ये काय विचारलं जातं, आपल्याकडे हंगाम आहे की नाही, रब्बी हंगाम आहे, खरीप हंगाम आहे आणि काही उन्हाळी पीक आहेत. उन्हाळी पीक म्हणजे रब्बी हंगामामध्ये कोणती पिकं आहेत, खरीप हंगामामध्ये कोणते पिकं आहेत, उन्हाळ्यात कोणते पिकं घेतली जातात, तृणधान्य कडधान्य कोणते पिकं आहेत, खाद्यान्न पिकं कोणते आहेत, नगदी पिकं कोणते आहेत. आता बऱ्याचदा टीईटी मध्ये असे प्रश्न विचारले गेले की गव्हाची एखादी जात विचारली जाते, पुढीलपैकी कोणती जात गव्हाची एक नाही, कोणती तांदळाची आहे ना. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं फुले रोहिणी कोणत्या पिकाची जात आहे, एक नाही, किंवा 370 बासमती कोणत्या पिकाची जात आहे, सोनालिका कोणत्या पिकाची जात आहे आणि लर्मा रोजा कोणत्या पिकाची जात आहे. असे प्रश्न आपल्याला या कृषी घटकावरती विचारले जातात. रब्बी हंगामामध्ये कोणते कोणते पिकं येतात, खरीप हंगामामध्ये कोणते कोणते पिकं येतात ते जास्त विचारलं गेलेलं आहे है ना. फॉर एक्झाम्पल अजून जर विचारलं बघितलं तर गव्हाची प्राथमिक वाढ होताना तापमान किती पाहिजे, किती पर्जन्य उपलब्धता पाहिजे, गव्हावर पडणारा रोग कोणता आहे, कापसावर पडणारा रोग कोणता आहे. मधल्या काळामध्ये टीटीला एक प्रश्न विचारला होता है ना, बोंडअळी ज्याला आपण म्हणतो बोंडअळी, कापसावर पडणारी जी बोंडअळी आहे त्या बोंडअळीचा खात्मा करण्यासाठी कोणतं औषध काढलं गेलं किंवा कोणतं वाण तयार केलं गेलं आहे याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणजे कृषी टॉपिक मध्ये आपल्याला पूर्ण डिटेल घ्यावं लागतं. आणि टीईडीच्या बाबतीमध्ये आणखी एक सर्वांनी कन्सेप्ट समजून घ्या की टीईटीला येणारे प्रश्न हे त्याची काठिण्य पातळी ही चांगल्या लेवलची असते. सोपे 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 प्रश्न टीईटीला येत नाहीत. आपल्याला सामाजिक शास्त्राचा अभ्यास म्हणजे अभ्यास लागतो आणि भूगोलामध्ये जर आपण डीप मध्ये गेलो तर डीप मध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला बराचसा अभ्यास होत असतो आणि म्हणून आपल्याला डीप मध्ये कन्सेप्ट क्लिअर करून घेणं गरजेचं आहे. तर कृषी टॉपिक आपल्याला त्या ठिकाणी महत्वाचं आहे. कृषीमध्ये मग तुम्हाला सगळे महाराष्ट्रातले कृषी विद्यालय कृषी विद्यापीठ पाठ असले पाहिजेत, त्या विद्यापीठांचे कुलगुरू कोण आहेत ते माहिती असलं पाहिजे, कोणत्या विद्यापीठानं कोणत्या पिकाची जात तयार केलेली, वाण तयार केलेलं आहे आणि त्यांचे संशोधन याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि म्हणून हा जो काही 8व्या क्रमांक ज्याला आपण कृषी म्हणतो तो सुद्धा टॉपिक अत्यंत महत्वाचा आपल्याला त्या ठिकाणी सांगावा लागेल. कृषी टॉपिक मध्ये बरेचसे प्रश्न विचारले गेलेले आहेत एक नाही, म्हणजे मी जवळपास मेन टॉपिक भूगोलाचे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं जर आपण बघितलं तर लोकजीवनावर आधारित प्रश्न सुद्धा विचारले. लोकजीवन. आता तुम्ही म्हणाल सर लोकजीवनावरती कसे झोपडपट्ट्याचं प्रमाण सर्वाधिक कुठं आहे, एससी कॅटेगरीतील सर्वाधिक लोकसंख्या कुठं आहे, एसटीची सर्वाधिक लोकसंख्या कुठं आहे, सर्वात जास्त आदिवासींची संख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये, नंदुरबार ज्याला आपण म्हणतो, तो प्रश्न विचारला गेलेला आहे. म्हणजे लोकजीवन आणि समाज जीवन याच्यावर आधारित असणारे प्रश्न सुद्धा महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या टीईटीच्या परीक्षेमध्ये आपल्याला विचारले गेलेले आहेत. आणि मग काठीण्य पातळी डीप मध्ये आहे, डीप मध्ये अभ्यास करावा लागतो. आता फक्त प्राकृतिक प्रादेशिक आणि प्रशासकीय जरी घ्यायचं म्हणलं तरी त्याच्यामध्ये खूप डीप जावं लागतं आपल्याला. आता घेऊया आपण चालू करणार आहोत तर लोकजीवन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी घ्यावं लागतंय. त्याच्यानंतर खडकांचे प्रकार याच्यावरती प्रश्न विचारला. खडकांचे प्रकार, तीन खडकांचे प्रकार आहेत. तीन प्रकारचे खडक, प्रमुख खडकांचे तीन प्रकार आहेत. स्तरित खडक, अग्निजन्य खडक आणि रूपांतरित खडक. स्तरित खडक, अग्निजन्य खडक आणि रूपांतरित खडक हे खडकांचे तीन प्रकार त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. खडकांचे तीन प्रकार त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. आणि म्हणून आत्ताच्या सेशन मध्ये मी तुम्हाला काय सांगतोय की महाराष्ट्र भूगोलामध्ये नेमकं आहे काय, तर हे सगळे लक्षात, तर हे सगळे याच्यामध्ये सेन्सस सुद्धा येतात. आपल्याला माहिती दर 10 वर्षाने आपल्याकडे जनगणना होत असते. आताच्या अलीकडच्या काळातल्या सगळ्यात शेवटची जनगणना कोणती असेल तर ती 2011ची जनगणना डोकेमध्ये ज्याला आपण म्हणतो. शिक्षकांना अनेक वेगवेगळे जे काही काम असतात, सगळे शिक्षक आणि भावी शिक्षक आहेत, बऱ्याच जणांनी सेन्ससचं काम केलेले. जनगणनेच्या माध्यमातून सुद्धा टीईटी मध्ये प्रश्न विचारले गेलेले. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती आहे. फॉर एक्झाम्पल एक कॉन्सेप्ट सांगतो, लोकसंख्येची घनता म्हणजे काय, दर एक चौरस किलोमीटर मध्ये किती लोक राहतात हे सांगणं, याला म्हणायची लोकसंख्येची घनता. 365 ही 2011च्या लोकसंख्येची जनगणनेची आपली घनता होती.
मग बाललिंग गुणोत्तर किती? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील बाललिंग गुणोत्तर किती? त्या बाललिंग गुणोत्तरामध्ये सर्वात जास्त बाललिंग गुणोत्तर कुठं आहे, सर्वात कमी कुठं आहे, साक्षरतेचं प्रमाण सर्वात जास्त कुठं आहे, सर्वात कमी साक्षरता कुठं आहे ना. त्याचबरोबर सर्वाधिक लोकसंख्याच्या बाबतीमध्ये जिल्हा विचारला जाईल, एखादा विभाग विचारला जाईल. आता सर्वाधिक लोकसंख्येचा विभाग जर आपण बघितलं कोकणामध्ये, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं आहे. केंद्रीकरण प्रचंड लोकसंख्या एका भागामध्ये एकवटलेली आहे. आता मला सांगा कमेंट करून कोणतरी, बघूया कोण कमेंट करते. महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे ही महाराष्ट्राची लोकसंख्या, त्यात सर्वाधिक लोकसंख्येचं प्रमाण असलेला विभाग कोकणच का? काय कारण आहे कोकणामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असण्याचं? प्लीज कमेंट करा. ज्याला येते त्याने कमेंट करा, बघूया किती जणांना येते. मासेमारी. मुंबईला सगळे मासेमारी करायला जातात का मॅम? बरं, बघूया अजून. हा, मासेमारी उद्योग आहे, बरोबर आहे तुमचं हे उत्तर. उद्योगासाठी, बिझनेससाठी, रोजगारासाठी जातात. स्थलांतर होते ग्रामीण भागातून त्या भागामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये स्थलांतराची प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे त्या भागामध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या आपल्याला पाहायला मिळते, स्थलांतर होते. ठीक आहे, चलो. ओके ओके. अजून भूगोलामध्ये कोणते कोणते टॉपिक महत्वाचे आहेत असं तुम्हाला वाटतंय? मी तर घेणारच आहे सगळे, मी तर घेणारच आहे. हा, कृषी असेल, हवामान असेल, वने असेल, व्यवसाय उद्योग असतील, खनिजे खाणकाम असेल, नदी असेल, मृदा असेल, महाराष्ट्र प्राकृतिक प्रादेशिक प्रशासकीय असेल. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी भूगोलामध्ये विचारल्या जातात. त्याच्यानंतर आपण प्रत्यक्ष सिलेबस चालू करूया आता. ठीक आहे, चलो. समजले का इथपर्यंत? आतापर्यंत सांगितलेलं समजलेलं आहे का? म्हणजे आपला पहिला 1 तास जो आहे, 1 घंटा पूर्ण मी टॉपिकची नावं सांगितली, काय शिकायचं आपल्याला ते सांगितलेलं. येस किंवा नो मध्ये कमेंट करा प्लीज. समजलं का? ओके ओके, थँक्यू सर, बस मस्त आहे. ओके 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 ओके. हा, मॅचचा हायलाइट क्लिअर. प्रत्यक्ष मॅच चालू करूयात आपण. मला वाटलं होतं कोणतरी कमेंट करेल की सर फास्ट होईल, पण आपण सिलेबसची ओळख केली. काही प्रश्न विचारतो मी, प्रश्न घेतो, बघूया काय प्रश्नाच्या माध्यमातून थोडंच करूया. सिलेबस तर आपण चालू करणारच आहे. महाराष्ट्र राज्याची, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्य मुख्य मंत्री व राज्यपाल कोण? एकदम बेसिक प्रश्न आहे. बर, चीफ मिनिस्टर सांगितले, राज्यपाल. राज्यपाल पण कमेंट करा ना, जोडी विचारायची. राज्यपाल कोण आहे? राज्यपाल, राज्यपाल कमेंट करा. पीसी अलेक्झांडर पहिले राज्यपाल आहेत का नौशाद सर? पेपर फर्स्ट आणि सेकंड पेपर साठी हा सिलेबस आहे, याच्यावरचे प्रश्न येणार आहेत तुम्हाला.
गोदावरी नदीची उपनदी विचारली तर ती फिक्स आहे ना, एक कुठली तरी, म्हणजे नदी प्रणालीवरचा भूगोल बदलणार नाही. गोदावरी नदी ज्या दिशेने वाहली त्या दिशेने वाहणार आहे. मांजरातीची उपनदी, कादवा, शिवनदीची उपनदी त्या बदलणार नाही, त्यांची नाव बदलणार नाही. चलो, यशवंतराव चव्हाण व यश प्रकाश हे पहिले राज्यपाल आहेत आणि हे पहिले चीफ मिनिस्टर आहेत. काय अडचण? येणे अडचण? बघा, आता थोडस जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र तयार झालाय कधी? 1 मे 1907. याच्या पूर्वीचा महाराष्ट्र कसा होता? 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, ठीक आहे ना. 1947 पासून 1956 पर्यंत आपल्या देशामध्ये, हा, द्विभाषिक मुंबई, बरोबर आहे. 1956 पर्यंत राज्यांची स्पेसिफिक अशी निर्मिती केली गेली नव्हती. 1956 ला 14 राज्य तयार केली गेली होती आणि या 14 राज्य तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी 1953 ला एक आयोग तयार केला होता. 1953 ला त्याला आपण फाजल अली आयोग असं म्हणतो, है ना. याला राज्य पुनर्रचना आयोग सुद्धा म्हणतात आपण. या आयोगाला काम दिलं होतं की भारतामध्ये राज्यांची निर्मिती कशा प्रकारे करायची त्यासाठी मार्गदर्शन करा, तत्व सांगा, शिफारशी करा. फाजल अली आयोगाच्या अगोदरही काही कमिटीज होत्या. एस के धर आयोग होता, किंवा त्याच्यामध्ये आणखी एक कमिटी होती ज्याच्यामध्ये स्वतः भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू होते, है ना, सरदार वल्लभभाई पटेल होते, पट्टाभी सीतारामय्या, या तिघांची जेव्हीपी समिती होती. त्या समितीने सुद्धा राज्यांची निर्मिती करायची, कशी करायची, कोणत्या तत्वानं करायची, काही क्लिअर सांगितलं नव्हतं. 1948-49च्या काळामध्ये या समित्या होत्या. कोठारी आयोग शिक्षणाच्या बाबतीतला आहे, मी राज्य निर्मितीच्या बाबतीत बोलतोय. राज्य निर्मिती महाराष्ट्र राज्य 1 मे ला कसं तयार झालं 1960 ला ते सांगतोय. त्याच्यानंतर आपण महाराष्ट्र भूगोलाकडे जाऊया, पार्श्वभूमी घेऊया आणि नंतर जाऊया. चलो, फाजल अली आयोगानं सांगितलं की भाषेच्या आधारे भारतात भाषेच्या आधारे राज्य निर्मिती करा. भाषा तो सांगितलं, परंतु भाषेच्या आधारे राज्यांची निर्मिती करत असताना भारत एक संघ असला पाहिजे. भारतातली सामाजिकता, भारताचा एकसंधपणा कायम राहिला पाहिजे व त्या दृष्टिकोनातून राज्यांची निर्मिती भाषेच्या आधारे करावी अशी शिफारस फाजल अली आयोगाने केली होती. आणि या फाजल अली आयोगाच्या शिफारशीनुसार भारत सरकारनं राज्य पुनर्रचना कायदा 1955 कायदा मंजूर केला आणि या कायद्यानुसार भारतात 14 राज्य तयार केले. या 14 राज्यामध्ये एक राज्य होतं मुंबई द्विभाषिक राज्य. आणि मग हे जे मुंबई द्विभाषिक राज्य होतं, या राज्यामध्ये महाराष्ट्रीयन लोक होते, महाराष्ट्रीयन प्लस गुजराती लोक होते आणि यांची राजधानी होती मुंबई. मग 1956 ला, नोव्हेंबर 1956 ला ज्यावेळेस हे राज्य तयार झालं, त्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर. मग पुन्हा टीईटीला प्रश्न विचारला गेला आपल्याकडे. काय प्रश्न विचारला गेला की मुंबई द्विभाषिक राज्याचे पहिले सीएम कोण, असा प्रश्न विचारला गेला. याच्यावरती प्रश्न टीईटी मध्ये याच्यावरचा जो प्रश्न आलेला त्याच्यावरती प्रश्न आपल्याला भेटायचा नंतर बाळासाहेब खेर हे उत्तर सांगावं लागेल. बाळासाहेब खेर, ठीक आहे. बाळासाहेब खेर बरेच दिवस राहिले. त्यांच्यानंतर पुढच्या काळामध्ये मुंबई द्विभाषिक राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते बाळासाहेब खेर. पुन्हा आले मोरारजी देसाई आणि मोरारजी देसाईंच्या काळामध्ये मुंबई महाराष्ट्रासह महाराष्ट्र राज्य वेगळं करावं अशी मागणी त्या काळामध्ये खूप जोरात धरू लागली होती.
आणि त्याच्यामध्ये मग महाराष्ट्र राज्य संयुक्त महाराष्ट्र चळवळ ज्याला आपण म्हणतो ती महाराष्ट्रामध्ये तयार झाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या नेत्यांमध्ये जर आपण बघितलं तर अनेक नाव, विदर्भाचे गांधी ज्यांना आपण म्हणतो बापूजी अनेक, त्याच्यानंतर रामराव देशमुख असतील, किंवा मधल्या काळामध्ये खूप म्हणजे जनजागृती करणारे आपले कोण, अण्णाभाऊ साठे है ना? त्यांनी तर त्यांच्या शाहिरीच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती केली. मुंबई महाराष्ट्राची मैना आहे असं म्हणायचे, आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठी जनजागृती केली. मुंबईमध्ये मराठी लोकांची टक्केवारी जास्त आहे, मराठी लोकांची मुंबई आहे, आणि मुंबईसह महाराष्ट्र आमचा वेगळा करावा याच्यासाठी जो लढा उभारला होता त्यामध्ये 106+1, आता अलीकडच्या काळामध्ये शंकरराव तोरसकर एक नाव ऍड केले, तर असे 107, जुना विचारला आकडा 106, एवढ्या लोकांचं योगदान आहे. एवढे लोक त्या ठिकाणी आपल्या मुंबईसह महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आणि त्यासाठी मोरारजी देसाई त्या काळामध्ये जे चीफ मिनिस्टर होते ते मुंबई निवासी राज्याचे, यांनी जे काही त्या काळामध्ये नेतृत्व केलं, त्यावेळेस अशा प्रकारची जी घटना आहे ती त्या ठिकाणी घडलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि पुढच्या काळामध्ये मोरारजी देसाईंच्या नंतर या राज्याचे, मुंबई निवासी राज्याचे शेवटचे मुख्यमंत्री बोलले होते यशवंतराव चव्हाण. मग त्या काळामध्ये अनेक लोकांचं म्हणणं होतं की मुंबई महाराष्ट्राला नको, गुजरातला नको, मुंबई केंद्रशासित प्रदेश करा म्हणायचे. परंतु यशवंतराव चव्हाणांचं दिल्लीमध्ये प्रचंड मोठं वजन होतं. यशवंतराव चव्हाणांनी सरते शेवटी पंडित नेहरूंना भाग पाडलं की मुंबई ही महाराष्ट्राची आहे, आणि महाराष्ट्रासह मुंबई, म्हणजे मुंबईसह महाराष्ट्र हा अखंड महाराष्ट्राला आपण म्हणतो संयुक्त महाराष्ट्र हा वेगळा करावा. आणि त्या दृष्टिकोनातून यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य 1 मे 1960 वेगळं राज्य झालं, आणि ते मुंबईसह वेगळं झालं. आणि म्हणून आपण महाराष्ट्राचे शिल्पकार कोणाला म्हणतो, यशवंतराव चव्हाणांना म्हणतो. त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं 1 मे 1960 महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण बनले, यशवंतराव चव्हाण. कळाली स्टोरी मित्रांनो? आपल्या मागाचा जो प्रश्न होता की पहिले चीफ मिनिस्टर कोण आणि महाराष्ट्र राज्य कसं तयार झालं, आता ज्यावेळेस या तारखेला महाराष्ट्र तयार झाला त्यावेळेस मराठवाड्यातील 5 जिल्हे होते. मराठवाड्यातील किती जिल्हे होते? मराठवाड्याचे 5 जिल्हे होते. मध्य प्रांत मधले 8 जिल्हे होते, आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी मधले 13 जिल्हे होते. बघा, 8 आणि 5 13 आणि हे 13 असे एकूण 26 जिल्हे. अशा 26 जिल्ह्यांचा महाराष्ट्र 1 मे 1960 तयार झाला. आणि त्यावेळेस प्रशासकीय विभाग होते 4. समजलं का? 26 जिल्हे 4 प्रशासकीय विभाग. समजलं का? दिवाळीच्या तयारीमध्ये, शॉपिंग मध्ये बरेचसे गायब झाले का गॅस लेक्चरला? काही हरकत नाही, भरपूर जण आहेत. आणि सामाजिक शास्त्र हा जो विषय आहे तो बीएच्या विद्यार्थ्यांना जास्त, आपल्याला म्हणजे MA BA चे जे आहेत त्यांच्यासाठी फार महत्वाचा आहे. ओके, बऱ्याच जणांनी छान कमेंट केल्या, समजत आहे. ओके ओके ओके, चलो पुढे जाऊया. काही प्रश्न घेतो मी महाराज, बेसिक थोडेसे. थँक्यू चित्रा मॅडम, थँक्यू. तुम्हाला समजते खूप महत्वाचं आहे. वेल डन सर. ओके, थँक्यू सर, माले सर. चलो, अशा कमेंट 2-3 आले की जरा हुरूप येते अजून शिकवायला थोडस. शिक्षकाला काय आपण खरं तर शिक्षकाचं सगळ्यात मोठं ज्याला आपण म्हणतो, शिक्षकाला आनंद कधी होते? कुठल्याही शिक्षकाला, तुम्ही सगळे बहुतांश जण शिक्षक आहेत, विद्यार्थ्याला समजणं हे कुठल्याही शिक्षकासाठी खूप महत्वाचं असतं. त्यातच खरा आनंद असतो, त्याच्यातच खरा आनंद असतो. कारण शिक्षक शिकवताना त्याच्यामधलं पूर्ण पोटेन्शियल, म्हणजे जेवढं काही सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो, ते विद्यार्थ्याला समजलं पाहिजे. ओके, चल पुढे जाऊया. प्रश्न घेतो. महाराष्ट्र राज्याचे किती जिल्हे मध्य प्रदेश राज्याला लागून आहेत? असा प्रश्न येतो तुम्हाला परीक्षेत. महाराष्ट्र राज्याचे किती जिल्हे मध्य प्रदेश राज्याला लागून आहेत?
करा कमेंट, तुम्हाला जे उत्तर येते ते करा. आपण घेऊया डायग्राम मध्ये. मध्य प्रदेशला फक्त 4 जिल्हे लागून आहेत. बरं चला बघूया. पर्याय देऊ का? पर्याय देऊ का? पर्याय ओके. ओके चलो. प्रश्न लक्षात ठेवा काय विचारले. बघा. समजा हा महाराष्ट्राचा नकाशा आहे. पश्चिम आहे, पूर्व आहे, दक्षिण आहे, उत्तर आहे, वायव्य, नैऋत्य, ईशान्य आणि हे अग्नेय. भूगोलामध्ये सगळ्यात महत्त्वाचं दिशाज्ञान असलं पाहिजे. दिशाज्ञान सगळ्यात महत्त्वाचं. बघा इकडे नंदुरबार, धुळे, जळगाव आहे, बुलढाणा आहे, अमरावती आहे, नागपूर आहे, भंडारा आहे, चलो मोजा. 1 2 3 4 5 6 7 8. किती आले बघा. सर तुम्ही कायम फ्रेश असतात, जीवतून शिकवत आहात सर, छान समजतो कोणता विषय. थँक्यू थँक्यू मॅडम, थँक्यू. मध्य प्रदेशला, आता इकडं मध्य प्रदेश आहे ना, इकडं एमपी आहे, इकडं छत्तीसगड आहे ना, इकडं जर आपण बघितलं तेलंगणा आहे, इथं थोडस कर्नाटक आहे, इथं गोवा आहे, इकडं वायव्यला गुजरात आहे, गुजरात जी जे म्हणजे गुजरात, छत्तीसगड, इकडे एमपी, इकडे कर्नाटक आहे, इकडं तेलंगणा आहे. आग्नेयेला तेलंगणा, दक्षिणेला कर्नाटक, दक्षिणेला गोवा, वायव्येला गुजरात, उत्तरेला एमपी, पूर्वेला छत्तीसगड. बघा नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया. आता छत्तीसगडला कोणते जिल्हे लागून असणार आहेत? छत्तीसगडला इकडं भंडारा, सॉरी गोंदिया आहे, आणि इकडं कोण आहे ना, गडचिरोली, इकडं गडचिरोली. ठीक आहे. त्याला राजकीय सीमा म्हणू शकतो आपण, राजकीय सीमा. कोणतं राज्य कोणत्या देशाला लागून आहे ते आपल्याला त्या ठिकाणी समजलं पाहिजे. इथं सह्याद्री पर्वत आहे असं मला शिकवलं ना, सह्याद्री. चलो आता तेलंगणा राज्याला कोण कोण लागून आहे घेऊया. चंद्रपूर आहे, इकडं आहे यवतमाळ, आपला नांदेड जिल्हा जो आहे, नांदेड जिल्हा जो आहे, नांदेड हा तेलंगणाला लागून आहे. ठीक आहे. मग आता मला सांगा तेलंगणा राज्याला लागून कोणकोणते जिल्हे आहेत? तेलंगणा 1 2 3 4, तेलंगणाला 4 लागून आहेत, छत्तीसगडला 2 लागून आहेत. ह्याच्या आपण बेसिक मध्ये अजून घेतात आपल्याला महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती. आता महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती? 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. महाराष्ट्राची पार्श्वभूमी सांगितली. आता परत ह्याच्यामध्ये काय 3,07,713 हे क्षेत्रफळ आहे. असा पूर्व पश्चिम महाराष्ट्र किती येतो तो 800 किलोमीटर आहे. 800 किलोमीटर पूर्व पश्चिम, आणि उत्तर दक्षिण काढला असा असं आहे, अशी माहिती मोजली आपली तर ते 330 किलोमीटर आहे. समुद्र किनारपट्टी जी आहे महाराष्ट्राची ती 720 आहे. आता काही जण म्हणतात वाढलेली आहे, पण अजूनही ऑथेंटिक जोपर्यंत आता 720 किलोमीटर महाराष्ट्राचा समुद्र किनारा आहे, पण वाढली म्हणतायत, आकडेवारी तशी आलेली. पण सगळ्यात महत्वाचं काय असतंय की ज्यावेळेस आपल्या राज्य शासनानं डिक्लेअर केलेली जी काही आकडेवारी असते, आर्थिक पाहणी ज्याला आपण म्हणतो,
राज्य शासनाचं ज्यावेळेस बजेट येते त्याच्या अगोदर आर्थिक पाहणी येत असते. त्या आर्थिक पाहणीमध्ये जे काही आकडेवारी दिलेली असते ती ऑथेंटिक असते. त्याच्या आधारे आपल्याला एमपीएससी किंवा वेगळ्या सरळ सेवा आणि टीईटी मध्ये आलेली आकडेवारी ऑथेंटिक म्हणता येईल. सद्यस्थितीला मात्र 720 किलोमीटर महाराष्ट्राचा समुद्र किनारा आहे हे आपल्याला त्या ठिकाणी फायनल समजून घ्यायचं. कळलं का? ओके. बघा, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली असे 4 जिल्हे तेलंगणा राज्याला लागून आहेत. 4 जिल्हे तेलंगणा राज्याला लागून आहेत. आता थोडस कर्नाटककडे घ्या. कर्नाटकला नांदेड जिल्ह्याची बाउंड्री आहे. कर्नाटक राज्याला नांदेड जिल्ह्याची बाउंड्री आहे. म्हणजे नांदेड जिल्ह्याची बाउंड्री ही तेलंगणाला पण लागते आणि कर्नाटकला पण लागते. पूर्ण लातूर जिल्हा हा त्या ठिकाणी लातूरची बरीचशी बाउंड्री कर्नाटकला लागते. इकडे धाराशिव आहे. धाराशिव कर्नाटकला कोणकोणते जिल्हे लागतात? 3. नांदेड 1, लातूर 2, धाराशिव 2. मराठवाड्यातले 3. सोलापूर, सांगली, कोल्हापूर. सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि इथं आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग कोकणातला 1, पश्चिम महाराष्ट्रातले 3, मराठवाड्यातले 3, 3 3 3 2 6 आणि 7 असे कर्नाटकला महाराष्ट्राचे 7 जिल्हे लागतात. ओके, कळलं? गुजरातकडे जाऊया. इथं थोडासा हा धुळे जिल्हा आहे. नाशिक आहे, इकडे पालघर आहे. पालघर, नाशिक, धुळे आणि इकडे नंदुरबार. गुजरात राज्याला 4 जिल्हे लागले. 4. आता हे 2 डबल आलेत. ते एमपी ला पण लागलेत आणि गुजरातला पण लागले. कोणकोणते? नंदुरबार आणि धुळे. नंदुरबार आणि धुळे हे मध्य प्रदेशला पण लागतात आणि इकडं गुजरातला पण लागतात. तसं नांदेड इकडं तेलंगणाला आणि इकडं कर्नाटकला दोघांनाही लागतो. सिंधुदुर्ग जिल्हा कर्नाटकला पण लागतो आणि गोव्याला पण लागतो. म्हणजे आपण जर सगळं व्यवस्थितरित्या अभ्यास केला तर एक कन्सेप्ट आपल्याला समजते. तो प्रश्न आपण पुढे घेऊया. इथपर्यंत समजलंय का? इथपर्यंत समजलंय का? जिल्ह्यांची सीमा समजले का? चला प्रश्न घेऊया. ओके, एक प्रश्न घेऊया जो की आलेला आहे तुम्हाला परीक्षेमध्ये. ओके, प्रश्न असा आहे, महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र राज्याचे किती जिल्हे इतर राज्यांना लागून आहेत? महाराष्ट्र राज्याचे किती जिल्हे इतर राज्यांना लागून आहेत असा प्रश्न आहे. महाराष्ट्राचे किती जिल्हे इतर राज्यांना लागून आहेत? पर्याय देतो. 18, 19, 20, 20. अशा प्रश्न आहेत. ओके, प्रियंका मॅडम ने 19 टाकली. ठीक आहे, बघू अजून. 19 पीडीएफ असेल तर पाठवा सर. ठीक आहे, बस आहे. ओके, 18 करा कमेंट फास्ट बघूया. याचं उत्तर आहे 20. पर्याय क्रमांक 3. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. 36 पैकी 14 जिल्हे इतर कोणत्याच जिल्ह्यांना लागून, इतर कोणत्याच राज्याला लागून नाही. 14 जिल्ह्यांची 14 जिल्हे म्हणजे, अरे 36 पैकी 34, 14 ना? एक मिनिट, 14 नाही, 36 पैकी 20 जिल्ह्यांची 36 पैकी 20 जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांना लागू नये. 36 पैकी 20 जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांना लागू नये. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे.
ओके, प्रश्न बदलूया, थोडासा वेगळा आहे प्रश्न. क्षेत्रफळाने क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा महाराष्ट्रातील कोणता? क्षेत्रफळाने सर्वात मोठा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? अहिल्यानगर. ओके. सर्वात लहान जिल्हा कोणता? सर्वात लहान जिल्हा कोणता? ठाणे. ठाणे मुंबई शहरापेक्षा लहान झाला का? मुंबई शहराचं क्षेत्रफळ कमी आहे ना. ओके ओके ओके. मुंबई शहराचं क्षेत्रफळ कमी आहे ना. क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये सर्वात लहान जिल्हा जर आपण बघितला, मुंबई उपनगर नाही, मुंबई शहर. मुंबई उपनगर नाही, मुंबई शहर. मुंबई उपनगरचे 3 तालुके, कुर्ला, बोरिवली आणि आणखी कोणता? बांद्रा. बांद्रा, त्याला वांद्रे म्हटलं जाते. त्याला इंग्लिश मध्ये लोक त्याला स्टँडर्ड राहणार लोक बँड्रा म्हणतात, बँड्रा. महाराष्ट्र राज्याला एकूण किती केंद्र शासित प्रदेश लागून आहेत? 4. प्रश्न नीट समजून घ्या. 7 केंद्रशासित प्रदेश. 6. 2. ते दोन्ही एकत्र केले आता मित्र. दादरा नगर हवेली व दीव दमण. उत्तर आपलं ठीक आहे. एकच केले दोन्ही आता. अगोदर दीव दमण एकत्र केलं, दादरा नगर हवेली दीव दमण सगळं एकत्रच केले आता. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सीमा महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सीमा कोणत्या पर्वताने तयार केली आहे? ओके, पटकन उत्तर टाकलं लिहायच्या अगोदरच. किती राज्यामध्ये आहे सातपुडा? शहीदा मॅडम. ओके, बरेच आहे सातपुडा. किती किती राज्यामध्ये आहे सातपुडा? किती राज्यामध्ये आहे सातपुडा पर्वत? सातपुडा पर्वत किती राज्यामध्ये आहे? चार. बर बघा, साधारणतः पूर्व पश्चिम 800 किलोमीटर. पूर्व म्हणजे आपण जर बघितलं ना, तर असा हा सातपुडा असा विस्तारलेला आहे. पूर्व पश्चिम मध्ये गुजरात, महाराष्ट्र, MP आणि सातपुडा पर्वतातलं सगळ्यात मोठं शिखर आहे ध्रुवगड, ज्याची उंची 1350 मीटर. पूर्व पश्चिम 800 किलोमीटर असलेला सातपुडा आहे. आणि त्या भागामध्ये नंदुरबार जर आपण बघितलं तर तोरणमाळची पठार वगैरे, पाटीला पठार, त्या भागामध्ये आपल्या दक्षिण सातपुड्याचे पाहायला आहे. ठीक आहे.
समजलं का? सातपुडा पर्वताने उत्तरेकडची सीमा निश्चित केलेली महाराष्ट्राची, आणि इकडली पश्चिमेची कोणी केलेली? अरबी समुद्र. इकडं आता भूगोल लक्षात ठेवा बरं, भूगोल प्रश्न टीईटी ला विचारलेला आहे. सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? उत्तरेत ध्रुवगड, ज्याची उंची 1350 मीटर. इकडं पूर्वेकडची सीमा, नैसर्गिक सीमा. नैसर्गिक सीमा म्हणजे काय? एखादा डोंगर असतो, एखादा पर्वत असतो, एखादी नदी असते, एखादं शिखर असते, है ना, एखादी खिंड असते. निसर्गानं तयार केलेल्या एखाद्या घटकामुळे दोन प्रदेश जर वेगळे केले असतील, निसर्गाने तयार केलेल्या एखाद्या घटकाने दोन प्रदेश जर वेगळे केले असतील, तर त्या घटकाला नैसर्गिक सीमा म्हणायचं. फॉर एक्झाम्पल आमच्या इकडे अंबाजोगाई साईडला अंबाजोगाईच्या दक्षिणेला एक मांजरा नदी वाहते. तर नदीच्या पलीकडे लातूर जिल्हा आहे, नदीच्या अलीकडे बीड जिल्हा आहे. आपण असं म्हणू शकतो की मांजरा नदीने बीड व लातूर या दोन जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा तयार केलेली. आता तिकडे मगाशी आपण घेतली होती ना पैनगंगा. पैनगंगा नावाची एक उपनदी आहे, जी वर्धा नदीची उपनदी, आणि त्या पैनगंगेची उपनदी काय आहे व्यवस्थित आहे का? तर ती पैनगंगा नदीने यवतमाळ वाशिम नांदेड यवतमाळ अशा 3 जिल्ह्यांची सीमा तयार केलेली पैनगंगा नदीने. नाही म्हणजे नदी ही नैसर्गिक सीमा बनू शकते. आता इकडं जर आपण बघितलं, इकडे छत्तीसगड राज्य आहे, इकडे चिरोल टेकड्या चिरोल टेकड्या आहेत. या भागामध्ये जर आपण बघितलं तर दरकेसा टेकड्या आहेत. दरकेसा टेकड्या. इथे एक नदी आहे, तिचं नाव आहे इंद्रावती नदी. इंद्रावती नदी. त्याच्यावरती प्रश्न विचारलाय, महाराष्ट्राची अतिपूर्वेकडची नदी कोणती? तिचं नाव आहे इंद्रावती. महाराष्ट्राची अतिपूर्वेकडची नदी कोणती आहे? इंद्रावती. आणि आणखी प्रश्न विचारला गेले इथं, जसं जी की कृष्णा आहे ना, इथं तिची एक उपनदी आहे, तिची भीमा उपनदी आहे. या कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये इथे एक नदी आहे, महाराष्ट्राच्या पठाराच्या अति दक्षिणेकडे. महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडची नदी कोणती? कृष्णेच्या खोऱ्यात असलेली हिरण्यकेशी नावाची नदी आहे. हिरण्यकेशी. परीक्षेत प्रश्न काय येतो की महाराष्ट्र पठारावरील महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडची नदी कोणती? तिचं नाव काय आहे? हिरण्यकेशी. ठीक आहे. आता इथं कोकण आहे आणि इथं सह्याद्री आहे. कोकणातली अति दक्षिणेकडची नदी तेरेखोल. या तेरेखोल नदीने इकडं गोवा आणि महाराष्ट्राला वेगळं केलेलं आहे. परीक्षेत प्रश्न आला मग काय की गोवा राज्य आणि महाराष्ट्र राज्य या दोन राज्यांना वेगळं करणारी नैसर्गिक सीमा तयार करणारी नदी कोणती? तिच्या नावाने तेरेखोल. इकडे दमणगंगा नावाची नदी, दमणगंगा ते तेरेखोल यांच्या दरम्यानचा चिंचोळा पट्टा जो आहे, चिंचोळा पट्टा, त्याला आपण कोकण म्हणतो. इथं भामरागड टेकड्या पण घेतलं, भामरागड, कर्मासूर, दरकेसा. इकडं तोरणमाळचं पठार, म्हणजे महाराष्ट्राच्या वायव्येला नैसर्गिक सीमा कोणी कोणी तयार केली? तोरणमाळचे पठार, काटी धडगावचे पठार, है ना. इथं एक डोंगर आहे सातमाळा अजिंठा डोंगर, सातमाळा रांग नाशिक जिल्ह्यामध्ये, आणि बुलढाणा मराठवाड्यामध्ये तिला अजिंठा डोंगर रांग म्हणते. मी आता जेवढं काही पॉईंट सांगितले तुम्हाला, त्याला महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा म्हणायचं. आता साधा आणि स्पेसिफिक कुणालाही असा प्रश्न, महाराष्ट्राची पश्चिम सीमा कोणी तयार केलेली आहे? महाराष्ट्राची पश्चिम सीमा कोणी तयार केलेली आहे? महाराष्ट्राची पश्चिम सीमा अरबी समुद्र. त्याच्यात काय आवड आहे? कोकणाच्या पश्चिमेला कोण आहे? अरबी समुद्र आहे. ठीक आहे. कोकणाच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. ओके. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. नैसर्गिक सीमा घेतल्या आपण आता थोड्याशा शॉर्टली. चला एक प्रश्न घेऊया.
महाराष्ट्र पठाराची एकूण लांबी किती? करा कमेंट. 800 किलोमीटर, 700 किलोमीटर, 750 किलोमीटर, तो यापैकी नाही. आणि सरासरीमध्ये असते. ही जी लांबी असते ही सरासरीमध्ये असते. हा विवो वाय 2029 वाले टाकलं बघा. सरासरी 80 जण जॉईन आहेत आज जे सामाजिक शास्त्राला. ठीक आहे ना, सण आहे, सध्या दिवाळी आहे, नाही बरेच जण शिक्षक कार्यरत आहेत, काही जण तयारी करणार आहेत. नाही माणसाला दिवाळी हा सण महत्वाचा असतो आणि खरेदी विक्रीवर जास्त भर असतो. जास्तीत जास्त सुट्टीवर गेलेले असतात बरेच जण, जिथं नोकरी करतात तिथून गावाकडे आलेले असतात. परंतु मला वाटतंय नक्की संख्या वाढेल अजून. आणि सामाजिक शास्त्र कसं, आता BSc BEd वाल्यांना थोडस पेपर क्रमांक 2 त्याच्यासाठी वेगळे विषय आहेत. पेपर फर्स्ट वाल्यांना मात्र परिसर अभ्यासामध्ये हे सगळं येऊ शकते परीक्षेला, बरं. ठीक आहे, चलो आपलं उत्तर आहे 750. पूर्ण महाराष्ट्राची लांबी 800 किलोमीटर, पूर्व पश्चिम टू पूर्व. पण इकडं हा सह्याद्री आणि कोकण गेला ना, मग राहिलेल्या पठाराची उंची किती असणार आहे ती? तर काय आपलं 750. ठीक आहे, कळालं का? एक प्रश्न इकडे. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ एकदम सोपा प्रश्न. 3,07,713 किलोमीटर. ठीक आहे, आणि टक्केवारीमध्ये 9.36. ह्याच्यावरती पण थोडस फोकस करा. 9.36. कितवं राज्य क्षेत्रफळाने? हे राज्य आहे. ठीक आहे, सर्वाधिक भाग महाराष्ट्राचा पठाराने व्यापलाय, पठाराने 90% जवळपास. किती टक्के? 90% जवळपास एकट्या महाराष्ट्र पठाराने आपल्या राज्याचं क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. चलो, अजून काय नाही तर याच्यामध्ये बेसिक पॉईंट. उद्या आपण डायरेक्ट महाराष्ट्र कोकण चालू करणार आहे नेक्स्ट सेशन मध्ये. कोकणाची लांबी किती आहे, रुंदी किती आहे, उल्हास नदी मोठी आहे का वैतरणा मोठी आहे, आणि उल्हास नदीनं कुठं का कंकण म्हणजे कोणत्या भागामध्ये सह्याद्री कंकणाकृती म्हणजे कोकण आणि सह्याद्री कंकणाकृती कुठं झालाय, कोकणामधल्या खड्या कोणत्या आहेत, कोकणामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठं पडतोय, हे सगळं कोकणामध्ये घेऊया. 30,394 चौरस किलोमीटर आढळणारा कोकण चिंचोळा पट्टा, त्याला आपण दंतूर किनारपट्टी म्हणतो, किंवा ज्याला आपण रिया किनारा म्हणतो, रिया किनारा है ना. अशा सगळ्या कन्सेप्ट पुढच्या सेशन मध्ये. आज सगळं बेसिकचं लेक्चर झालेलं आपलं, आणि मी बरेचसे महत्वाचे पॉईंट सुद्धा टॉपिकची नावं सांगताना घेतले. विशेष म्हणजे काय होतं माहिती आहे का, एक टॉपिक आज चालू केला आणि तो घेतला तर ठीक आहे, घ्यायला पाहिजे, घेतला असता. पण मी काय केलं की सगळ्या टॉपिक मध्ये थोडे पॉईंट, जे काय क्वेश्चन किंवा जे काय पॉईंट्स कंटेंट आहे ते सांगितले. तुम्हाला लक्ष द्यावं की आहे काय नेमकं टॉपिक मध्ये पुढं.
त्याच्यासाठी आपण थोडस मग सिलेबसची ओळख करून घेताना लांबवलं सेशन. एक क्वेश्चन घेऊया अजून. महाराष्ट्राचा सर्वात मोठा प्रादेशिक विभाग कोणता? महाराष्ट्राचा सर्वात मोठा प्रादेशिक विभाग कोणता? करा कमेंट, कमेंट करा प्लीज. प्रदेशाने सर्वात मोठा, मी लोकसंख्या म्हणजे तुम्हाला तालुक्याच्या बाबतीत विचारलं नाही. प्रदेश सगळ्यात मोठा कोणता आहे? बघा ना, मराठवाडा मोठा आहे, विदर्भ मोठा आहे का, कोकण मोठा आहे, खानदेश मोठा आहे? 120 तालुके विदर्भामध्ये, 120. आपल्याकडे कमी आहेत मराठवाड्यात. अमरावती विभाग आणि नागपूर विभाग मिळून विदर्भ बनलाय. आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा प्रादेशिक विभाग कोणता आहे? विदर्भ आहे. ठीक आहे. असेच प्रश्न आपण घेणार आहेत दररोज जीएस मध्ये. भूगोलचे क्वेश्चन जे काही परीक्षेला आलेले आहेत ते, त्या अनुषंगाने सुद्धा आपण बरेचसे क्वेश्चन घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1.5 तासच्या पुढे गेले सेशन. आणि वाटतंय थांबायचं की घ्यायचं पुढं, कारण आपले दररोजचे जे सेशन असतात ते 1.5 तास असतात, संध्याकाळी 9 ते 10:30. आपले एकच विषयाचं सेशन जवळपास 1.5 तास झाले आता. हा, नागपूर अमरावती. परत तुम्हाला संध्याकाळी मॅथचं सेशन करायचंय, मॅथचं पण कव्हर करायचंय. ओके, कारण एकच विषय कंटिन्यू 1.5-1.5, 2-2 तास, 2-2 तास थोडस बोर होते. घेऊया आपण नक्की. तुमचा भूगोलचं काही काळजी करू नका, जास्तीत जास्त आपण त्या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे. शेफ सर प्रवासामध्ये आहेत आणि एंड करायचं म्हणजे त्यांनी मलाच एंड करायला सांगितली आपली पूर्ण जी काही मीटिंग आहे. थांबायचं का? आजचं सेशन कसं वाटलं त्यावरती दोन कमेंट्स करा कोणतरी. ओके, समजलं असेल तर सेशन वरती कमेंट करा, सेशन कसं वाटलं. ओके म्हणून सर, थँक्यू. चलो चलो, ओके. मी आता जॉईन केले 2 ते 4, 2च्या पुढे होतं सर. मराठी सारखेच भूगोलाचे सखोल ज्ञान आहे. थँक्यू सर. ओके सर, व्याप्ती लक्षात आली व आपण काय करावे लागेल समजले. छान सर, ठीक आहे. करू काय एंड? ओके, बेसिकची छान माहिती दिली. ठीक आहे, थँक्यू. घेऊया आपण डिटेलमध्ये अजून. प्राकृतिक चालू केल्याच्या नंतर अजून डीप मध्ये जायचं आपल्याला. ठीक आहे. ओके, चलो बाय सर्वांना, हॅपी दिवाळी.